नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनापूर्वक स्वागत. जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीनुसार आपली जी जन्मकुंडली बनत असते, जी आपल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे गुणधर्म, ताकद व कमकुवतपणाबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. हे जे विधिलिखित आहे याचे वाचन करून भविष्यातील घटना जाणून घेऊन जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन व सल्ला आपण देऊ शकतो. तर याविषयीचे विवेचन आज आपण विधिलिखित यामध्ये सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. नमस्ते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. आजचा आपला विषय जो आहे तर त्याला ज्योतिषचा विषय आहे, त्याला अनुसरून सगळं उपस्थितांचं स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, हळदरकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज कर्कलग्नाची कुंडली घेतली आहे. तर कर्कलग्नाच्या कुंडलीमध्ये जे काही कुंडली कशी येते, कशा तऱ्हेने त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि कर्कलग्नामध्ये ज्या काही गोष्टी योगकारक असतात तर त्यामध्ये किती गोष्टी ज्या आहेत त्या जातकाच्या जीवनामध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे की कर्कलग्नाला दशम स्थानामध्ये येणारी जी रास आहे, ती मंगळाची आहे. तर याच्यामध्ये राजयोग करणारा ग्रहसुद्धा आपल्याला बघितला आपण तर तो मंगळच म्हणून समजला जातो. आणि त्या ठिकाणी त्याची अवस्था कशी आहे त्याला अनुसरून आपण त्याची युती आहे का, त्याच्यासोबत कोण आहे, वैवाहिक जीवन कसं आहे, पंचमस्थानासंदर्भातील गोष्ट आहे, भाग्यस्थानासंदर्भात विचार करायचा आहे. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत. आता ही कुंडली जी आहे ती एका हॉटेलियरची आहे. म्हणजे चेन ऑफ हॉटेल्स आहेत. अतिशय कष्ट करून त्या जातकाने भरपूर मोठा उद्योग सुरू केला आणि आता तर जे काही हे जे आहे ज्याला आपण फूड म्हणतो त्या प्रोडक्शनमध्ये त्यांनी त्या कार्याला सुरुवात केलेली आहे. आणि 1964 सालच्या जवळपासची कुंडली आहे. आणि साधारणतः वयाच्या 36 वर्षानंतर जातकाने बरेचसे भिन्न भिन्न व्यवसाय करून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग सुरू केला आहे आणि करत आहे. साधारणतः दर वर्षाचं फक्त इन्कम म्हटलं तर जवळपास 25 कोटी रुपये आहे. म्हणजे महिन्याला 2 कोटी रुपये अर्निंग आहेत, नेट अर्निंग. आणि टर्नओव्हर किती असेल तर टर्नओव्हर साधारणतः हॉटेलिंगमध्ये त्याचं याच्यामध्ये जवळजवळ 250 ते 300 कोटी रुपयाचं उलाढाल प्रत्येक वर्षाची आहे. आणि आता नवीन प्रोसेसमध्ये त्यांनी ऑटोमॅटिक मशीन्स वगैरे लावून, जसं की बरेचसे जे काही फूड्स आहेत ते प्रोसेसिंग मशीन लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. तर अशी ही कुंडली पाहायची आहे. त्याच्यामध्ये जीवनातील चढ उतार जे आहेत ते चढ उतार तुम्हाला पाहताना कशा कशा पद्धतीने येऊ शकतील तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला कुंडली वाचन करतेवेळी कुठल्याही तऱ्हेची अडचण येऊ नये असं जेव्हा हे होतं तर त्याच्यासाठी म्हणून हा वर्ग आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही मनातील काही शंका कुशंका असतील किंवा तुमचं मत जे असेल ते पूर्णपणे मांडायचं आहे. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मॅडम, पत्रिका लावा. तर ऐका ना, डायरेक्ट पत्रिका लावायची की काय? तारीख तारीख लावा, तारीख ओके लावा. ओके, लावते. बघा, लावली आहे तारीख 16 सोळा. जुलै. हा, सांगताय का? तुम्ही सांगा नाही, सर. सांगा हा, मॅडम. 16 जुलै 1964 तारीख आहे. सकाळी 6:59 जन्म आहे. मुंबई, टीव्ही टॉवर. आणि जातक पुरुष आहे. मुंबई टीव्ही टॉवर म्हणजे वरळी. हा असं आहे. हा, असं जरी टाकलं तरी येतं, म्हणजे वरळी टाकलं तरी पण येतं ना, असं पण येतं. हां, बरोबर. हां, बरं. सगळ्यांनी तारीख लिहून घेतली. फार मजेशीर पत्रिका आहे. हम्म.
बघा, लिहून घेतली सगळ्यांनी तारीख? लावू का पत्रिका? हो हां, सर, लावा पत्रिका मॅडम पत्रिका. पत्रिका ओके. लावा. ओके, थँक्यू. बघा लावली दिसते का? कर्क लग्नाची. बघा, कर्क लग्नाची पत्रिका आहे. हम्म. आणि कुठलीही पत्रिका पाहते वेळी आपल्याला बघायचं आहे की लग्नामध्ये कोणते ग्रह आहेत, त्यानंतर लग्नेश हा कुठे विराजमान आहे. तर ह्याच्यातील लग्नेश जो आहे तो पराक्रमात आहे आणि कन्या राशीमध्ये आहे. तर लग्नेश कन्या राशीमध्ये असणं म्हणजे जातकाचा कल हा व्यापाराकडे असेल असं ठाम समजावं. जातकाचा राशीस्वामी किंवा लग्नस्वामी हा जेव्हा ज्या राशीमध्ये असेल त्या राशीमध्ये साधारणतः जातकाचा प्रवास सुरू असतो किंवा प्रवास होतो, अशा तऱ्हेने विचार करायचा असतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कन्या राशी असल्यामुळे जातकाने सुरुवातीला बरेच कष्ट केलेले आहेत. धनस्थानाचा अधिपती लग्नी आहे आणि लग्नी हा राजोपकारक ग्रह मानला जातो सूर्य. अधिकतम दशमामध्ये सूर्याच्या दशमात गुरु आहे आणि गुरुच्या चतुर्थामध्ये सूर्य आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा एक चांगला योग तयार होतो. मग तसंच वृषभ राशीमध्ये शुक्र आणि मंगळाची युती आहे. मंगळ दशमेश आहे आणि शुक्रयुक्त आहे. त्याच्यामुळे त्याचा जो व्यवसाय आहे तो खानपान हा जो व्यवसाय आहे हा त्याच्याशी संबंधित आहे. आणि गुरुसुद्धा खानपान पद्धत ह्याचा कारक ग्रह आहे. म्हणजे जे काही जेवण, अरे बाबा असं करू नका, कोण लावतं हे प्लीज. तुम्हाला मी मागे सांगितलं की हे करू नका असं. उद्योग सायबर सेलला हे म- कनेक्टेड आहे. मी क्लिअर हो, करते सर. कोण होतं? सर चुकून झालं. फोन हातातनं निसटला, त्या ह्याच्यात चुकून झालं. ठीक आहे. हो, तर सॉरी. एनिवे इट्स ओके. हां, तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या वेळेला दशमाधिपती जो आहे तो शुक्रयुक्त आहे आणि लाभेश लाभात आहे. भाग्येश दशमात आहे. काय समजलं? भाग्येश दशमात असल्यामुळे तो एक राजयोग आहे. अधिकतम बघितलं तर पंचम स्थानाचा अधिपतीसुद्धा शुक्रयुक्त आहे. लग्नेश जो आहे तो पूर्णपणे एकाकी आहे आणि त्याच्यामध्ये जरी तो केमेंद्र योगामध्ये असला तरीसुद्धा त्या ठिकाणी स्वतंत्र ग्रह असल्यामुळे आणि आपण म्हणतो 3, 6, 10 ही जी स्थाने आहेत तर ही स्थाने पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला ज्याला आपण म्हणतो की काम करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी उपचय स्थानं जी आहेत ती जातकाच्या जीवनामध्ये लवकरात लवकर कार्य करण्याची संधी त्या जातकाला मिळवून देतं. आता ह्याच्यातले राजयोग आपण जर तपासले तर भाग्येश दशमात आहे, दशमेश लाभात आहे, लाभेश लाभात आहे. हे दक्षिणेकडले तीनही जे ग्रह आहेत ते त्याला योगकारक आहेत. अधिकतम लग्नी बुध आणि सूर्य हे लग्नी आहेत म्हणून बुद्धिमत्ता ही व्यापार करण्याकडे कल आहे. त्याचा राशीस्वामी बुध हा लग्नी आहे आणि लग्नेश हा कन्या राशीमध्ये म्हणजे तो अन्योन्य योग झालेला आहे. म्हणून जातकाला तुम्हाला सांगायला हरकत नाही की जर कन्या आणि मिथुन राशीमध्ये ग्रह असेल तर जातक त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी व्यापारामध्ये चांगलं यश मिळवतो. दुसरी गोष्ट, कर्क राशी जी आहे ही कर्क राशी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी जातक हा जो आहे तो लोकांची सेवा करणे, अतिशय सुरुवातीला छोटंसं कॅन्टीन सुरू करून आता फार मोठ्या प्रमाणामध्ये जातकाने व्यवसाय सुरू केलेला आहे. मी सुरू आहेत व्यवसाय सुरू केला नाही, सुरू केला साधारणतः वयाच्या 33व्या वर्षी. नंतर भरपूर प्रगती केली आणि एज ऑफ 50 नंतर तर एकदम पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून चांगल्यापैकी एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. तर हे असे राजयोग आहेत. सप्तमेश अष्टमात आहे. आता इथे काय आहे की जी गृहिणी आहे म्हणजे त्याची पत्नी जी आहे ही पत्नी कौटुंबिक जीवन आहे. म्हणजे तिथे काही घटस्फोट वगैरे तत्सम वगैरे असं काही झालेलं नाही. पण एक घरगुती हाऊसवाईफ म्हणून अतिशय चांगल्यापैकी जीवन जगत आहेत. पण हा मनुष्य भरपूर काम करतो आणि व्यापाराकडे लक्ष केंद्रित आहे. सुरुवातीला ह्या व्यक्तीने गोरेगाव येथे एक ऑटोमोबाईलचं गॅरेज सुरू केलं होतं पण ते एवढं काही त्याला यश दिलं नाही. पण त्याच्यानंतर ह्या इंडस्ट्रीमध्ये अतिशय उत्तमरित्या पूर्णपणे काम केल्याने आता जसं पॅकेजिंग फूड ज्याला आपण म्हणतो मग ते
जसं की तळलेले पदार्थ वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता त्याने अतिशय चांगल्यापैकी नाव कमावलं आणि एक्सपोर्ट पण भरपूर प्रमाणामध्ये करतो. तो एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणून जो वेळेश आहे तो लग्नी आहे आणि धनेश हा सुद्धा लग्नी आहे. म्हणजे इथे विचार जर केला तर बऱ्याचशा अरब कंट्रीजमध्ये त्याचे पदार्थ जे आहेत ते तिथे विक्रीसाठी पोचवले जातात. आता अशा तऱ्हेची ही एक सारांश कुंडलीचा तुम्हाला मी सांगितला. चतुर्थाधिपती मंगळासोबत आहे, घर वगैरे अतिशय छानपैकी त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आमच्या इथे अंधेरीला हिरानंदानी म्हणून कॉम्प्लेक्स आहे फार मोठा, तिकडे अतिशय चांगल्यापैकी पॅलेससारखं घर बनवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दृष्टीचा योग केला तर दशमस्थानावरती शनीची दृष्टी आहे, तर त्या ठिकाणी जातकाने जे काही कमावलेलं आहे ते हार्डशिप भरपूर कष्ट केलेले आहेत आणि सतत अजूनही कष्ट करत आहे. पण छानपैकी त्या ठिकाणी जातकाने व्यवसाय सुरू करून अगदी इंटरनॅशनल याच्यामध्ये चेन ऑफ हॉटेल्स म्हणतात त्याप्रमाणे सुरू केलेलं आहे आणि आहे व्यवसाय आहे आणि अतिशय चांगल्यापैकी एस्टॅब्लिश सगळं आहे. पण सुरुवातीला प्रचंड मेहनत घेतली. शनी दशमावरती पाहतोय, दशमेश लाभात आहे, हा एक योग आहे चांगल्यापैकी. तर त्या ठिकाणी तुम्हाला कुंडली ही वाचायची आहे. तर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही स्वतः सांगू शकता. बोला. काय वाटतं कोणाला, कसं वाटतं काय? तर चंद्र आणि बुधाचा अन्योन्य योग झालेला आहे, हो जो लग्न आणि पराक्रमामधनं झालेला आहे. हो त्याच्यामुळे ह्यांचं म्हणजे माइंड आणि बुद्धी पूर्णपणे बिझनेस साठीच येस वाहून येस घेतलेली आहे असं आपण म्हणू बरोबर. शकतो ना. येस येस मॅडम. कसं असतं बघा, दोन पार्ट आहेत, मी तुम्हाला सांगतो. आता जर हा समजा आपला लग्नाधिपती कोणी असेल, तो जर तूळ राशीत आणि वृषभ राशीत असेल तर तुम्हाला हा वृषभ राशीचे जे गुणधर्म आहेत, तुळेचे हा गुणधर्म आहेत, जसं टूर अँड ट्रॅव्हल आहे, टुरिझम आहे, आर्टिस्ट आहे, कलावंत आहेत, अशाकडे हा जास्तकाचा कल असू शकतो. जर समजा लग्नेश शिवराशीत हा असेल तर पॉलिटिशियन आहे, सरकारी ज्या काही गोष्टी आहेत, प्रशासन आहे, अशा बाबतीमध्ये असू शकतो. लग्नेश जर हा समजा दशमात असेल तर त्या ठिकाणी मंगळ हा स्वतःच्या राशीत असेल कर्क लग्नाला तर इंजिनियर, टेक्निकल, टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आता हा गुरु जो आहे हा शेतीपासून उत्पन्न झालेलं जे काही धान्य आहे त्याच्यापासून पदार्थ जे बनतात त्या हा पदार्थाची विक्री करणं हे याचं काम आहे. म्हणजे त्या हम्म, ठिकाणी तो जातक जो आहे तो हॉटेल हॉटेल जे काय आहे त्या हॉटेलियर्समध्ये हा कार्यरत आहे. पण व्यापारी प्रवृत्ती आहे, कारण त्या ठिकाणी मिथुन रास आणि कन्या रास या दोन्ही राशींमध्ये ग्रह आहेत. त्याच्यामुळे त्याचा कल हा व्यवसायाकडे जास्तीत जास्त लग्नेश म्हणून हम्म. पण तिथे आलेला आहे. हो सर, तर बरोबर आहे सर. बोला बोला बोला. अजून एक म्हणजे सत्कृत दर्शनी एक मुद्दा दिसते, तो सांगते. हां. दशमात गुरु बसलेले आहेत हो आणि त्यांनी 27 डिग्री घेतलेली आहे. हो. ते पृथ्वी तत्व अग्नितत्वाचं हे आहे आणि नवमांश. अग्नितत्वासारख्या तत्वामध्ये गुरु बसलेले असल्यामुळे, ते कर्मस्थान असल्यामुळे, दशमस्थान असल्यामुळे आणि जास्त डिग्री घेतल्यामुळे त्यांचा तो धंदा पण चांगला चालत असेल. शिवाय तो भाग्येश पण आहे. तर त्यामुळे पण त्यांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करण्याची आणि संपत्ती चांगल्या पद्धतीने कमवण्याची संधी मिळाली. हं. दुसरं तुम्ही म्हणालात की शुक्र आणि मंगळ हा खानपानाचा आहे, तर ती रास सुद्धा वृषभ आहे. हं. वृषभ असल्यामुळे त्या राशीचा पण फायदा त्यांना ह्या धंद्यासाठी झाला. तर त्यामुळे पण व्यवसायावर त्याचा चांगला इम्पॅक्ट होता. येस. बुध सूर्य पण आहेत, त्यामुळे तोही चांगलाच योग आहे त्यांचा.
बरोबर. बरं, आता एक विशेष तुम्हाला सूचना सांगतो की तुम्हाला जीवनामध्ये प्रगतीपथावरती जायचं असेल तर प्रत्येक ज्योतिषाने किंवा प्रत्येक व्यक्तीला बुध हा ग्रह अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्या ठिकाणी बुध प्रथमतः हा कागदाचा कारक आहे. आपण जे शिक्षण घेतो ते सुद्धा कागदावरतीच घेतो. कागद हा अतिशय जवळचा जो भाग आहे तो बुधाकडे आहे आणि अभ्यास, लेखन हे बुधाकडे आहे. तर कृपया प्रत्येकाने लक्षात ठेवावं, अतिशय अनुभवपूर्वक सांगतोय की कागदाला कधीही जाळू नये, तर बुध खराब होतो. बुध जेव्हा तुमचा खराब झाला त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये शैक्षणिक आणि व्यापार, नातेसंबंध याच्यामध्ये म्हणजे रिलेशन जे असतात, नातेसंबंध, नातेवाईक म्हणा किंवा इत्यादी गोष्ट, त्याच्यामध्ये कमतरता जाणवते आणि व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होतं. म्हणून बुध हा ग्रह जर तुम्हाला उत्तम करायचा असेल, बनवायचा असेल, तर त्या ठिकाणी बुधापासून चांगला प्रतिसाद मिळवायचा असेल तर कृपया कुठल्याही तऱ्हेचा कागद हा तिथे जाळू नये. काही काही लोकांना घाणेरडी सवय असते की आपली जुनी रद्दी वगैरे होळीमध्ये टाकतात किंवा अशा ठिकाणी हे करतात, डिस्पोज करतात की तिथे त्या बुधाचा अपमान होतो आणि मग त्या बुधापासून आपल्याला यश येत नाही. आपले ग्रंथ असतील, आपली पुस्तकं असतील, त्याला नमस्कार करा किंवा तुम्ही ज्याच्यापासून अभ्यास करता तो, म्हणजे आपल्या जीवनामध्ये. आणि बुध हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे, कारण तो सूर्यापासून त्याची पहिली कक्षा लागते. जेवढा शुक्र महत्त्वाचा नाही तेवढा बुध महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला जर प्रगती करायची असेल, व्यापारामध्ये चांगलं यश मिळवायचं असेल, तर बुधाचा जप ह्याचा जास्तीत जास्त वापर करा, तर तुम्हाला सगळ्या तऱ्हेने चांगलं यश मिळू शकेल. आपलं लहान मूल असेल, जे बुध हा युवराज आहे, तर त्याचासुद्धा जर चांगलं यश मिळवायचं असेल तर घरातील ज्या काही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या मुली, संतती, त्यांच्या बाबतीत पण बुध चांगला बनवायचा असेल, तर बुधाचं चांगलं श्रेय मिळवायचं असेल, तर तुम्हाला बुध हा ग्रह अतिशय व्यवस्थित हाताळता आला पाहिजे. बुधाचं अन्न खाल्लं पाहिजे, बुधाचं नमन केलं पाहिजे, बुधाचं चिंतन केलं पाहिजे, बुधाचा मंत्र केला पाहिजे. त्यावरून तुमच्या जवळपास 80% समस्या निवारण होऊ शकतात. बोला, ही सूचना आहे. छान सर सांगितलं. हा, बोला बोला बोला. कागद जाळायचा नाही सांगितलं, फाडला तर चालतो ना? स्वतःचं ते पण करू नये. ते आपण गोळेबिळे करून टाकतो ना कागद, हा, ते सुद्धा असं नाही करायचं. एक नाही वेळा तो करणार ते. आमच्या ज्या डिस्पोज कर. फायली असतात ना, हम्म, कोर्टाच्या डिस्पोज ऑफ झालेल्या, हा. तर त्या अशा इकडे तिकडे नाही टाकता येत, तर त्या फाडूनच टाकाव्या लागतात, मग म्हणून विचार. त्याला एक कटर येतो, त्या कटरवर तुम्ही हे करू शकता. हा, कटरनी चालतं ना? येस. अच्छा, धन्यवाद. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे पाण्यामध्ये बुधाचा हा जो भाग आहे ना, तो पाण्यापासून जन्माला आलेला आहे, तर पाण्यामध्ये कागद विसर्जित करायचा असतो. अच्छा अच्छा, ते पण चालेल. येस. अच्छा. पाण्यामध्ये ड्रममध्ये ठेवून द्या, बालदीमध्ये ठेवून द्या, सगळं हा, अक्षर विटून जाईल. अच्छा, तो धन्यवाद. दोष लागणार नाही. हा, फार काळजीपूर्वक हे करा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हां, बोला. आता हे तुम्ही जे सांगितलं ना की पाण्यात, आता काही गोष्टी कशा लिहिलेल्या आपल्याला अ, अ, अलीकडे समुद्रात वगैरे पण विसर्जन करायला देत नाही. तर पाण्यामध्ये टबमध्ये घालून त्या कागदांचं हे केल्यानंतर त्याचं हे तो कागद करणे ऑटोमॅटिकली विरघळतो, त्याची ताकद कमी होते. कमी होते. हो, पण त्याला फाडणं आणि जाळण्यापेक्षा होय होय. पाण्यामध्ये बुध आणि चंद्राचं नातं जे आहे, हा हे तो युवराज आहे चंद्राचा पण हा आणि सूर्याचा पण. हा पण चंद्राच्या नंतरची येणारी रास जी आहे ती मिथुन आहे, रवीच्या नंतर येणारी रास कन्या आहे. हा फार महत्त्वाचा संदेश आहे, लक्षात ठेवावा. हो.
बोला कुबल मॅडम, तुम्ही काय विचारत होतात? नाही सर, मी तेच सांगत होते, हे छान सांगितलं म्हटलं बुधाचं. कारण आज खूप रद्दी झाली की आपण काय करणार, म्हणजे हेच चुकून असंच होत होतं ना, पण आता नाही करणार. तुम्ही सांगितलं तर. म्हणजे हे नव्हतं माहिती की म्हणजे बुध आहे कागदाचा कारक, ते माहिती होतं, पण ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे हे तुमच्याकडनंच कळालं. छान सांगितलं असं म्हंटले सर मी. आता बाकीचे तर बोलतातच आहे, पण तुम्ही हे पण म्हणजे कर्क लग्नाला तसाही मंगळ राजयोग कारकच आहे ना सर, बरोबर आहे की नाही? आणि तो दशमेश आहे, ते तर आहे लाभेशा बरोबर आहे. त्याला हे पण सूक्ष्मवंश पण छान मिळाले, सूक्ष्मवंश सगळ्यांनाच चांगले मिळाले. फक्त कोणाला सांगू का, एक मिनिट, मला वाटतं गुरुला थोडासा, शुक्राला आणि गुरुला नाहीये जरा सूक्ष्मवंश चांगला, पण बाकीचं आहेत सगळे चांगलेच सूक्ष्मवंश नाही, मिळाले. गुरु बघा ना, धनु अमावस्यामध्ये आहे ना गुरु. नाही ना, हा हा बरोबर आहे, गुरुला नाही. हो धनांश हो हो धनुराशीमध्ये. हा, पण पापांश आहे ना. कसं शनीला, काय? शनी आणि शुक्र. हा, शनीला आणि शनी आता शुक्राला. पापांश आहे आणि हम्म. शुक्राला चंडांश आहे. हो, चंडांश, तेच ना, तो जरा आणि म्हणजे हा जरा केतू, नाही खराब आहे केतू गेलाय पुष्करांशात. हा, पण केतू विचक्षण अंश आहे ना मॅडम. हम्म. विचक्षणाश आलाय का? हो, माझ्या ह्याच्यात पुष्कर. मूळ हो नाही, हम्म. मूळ तिन्ही नाही, हा, विचक्षण अंशच आहे, विचक्षण अंश. विचक्षणांश आहे. हा, हो, बाकी सगळे विचक्षणांश आहे. चांगले. आणि रवी तर पुष्कर नवमांशातच आहे. आणि हे सर हो. चंद्रात नक्षत्र बिंदू ना, ह्या जातकाला फार छान मिळाले. हे बघा, धनात मानस आहे, त्याच्यानंतर राज म्हणजे तृतीय आणि मानस, आणि अभिषेक पण तिथे चाललाय. कर्म सप्तमात आहे, उदय आणि आधार सारखे ते पण चांगलेच आहे ना संघटित, तर ते दशम लाभ आणि व्ययात पण आलेत सर. फक्त मला एक काय विचारायचं सर, म्हणजे मे बी माझी डिफिकल्टी चुकीची असेल. हा सूर्य आहे ना, तर आवाज कट एक, होतोय मॅडम. हा आता येतोय का बघा, मी जवळ आले, थोडी लांब गेले. हॅलो, नाही, हो येतोय मॅडम, मॅडम, क्लिअर येतोय. येतोय ना? हम्म. हो येतो. हा, हो, तर येतोय. हा सूर्य म्हणजे अगदी झिरो झिरो नाही बघा, काही कला आहेत ना, हो. 11 कला आणि 30वी कला. तर तो काय म्हणजे सूर्य जेव्हा राशी बदलतो ना, तर इथे आपण हा संक्रांती दोष वगैरे असं काही मानायचं का? नाही नाही नाही, नाही संक्रांती ना? दोष बिलकुल नसतो. नाही. हा असं काही नाही, हे हा फक्त हा आपल्याला हा हा क्रांती आहे, ती संक्रांती नाही आहे, हा क्रांती आहे. हा क्रांती, बरोबर. हा, बरोबर आहे ते. पण म्हणजे हा मार्केश पण झाला ना, म्हणजे मारक स्थानाचा स्वामी. कर्केला कर्क नवमांश आहे. हो हो हो, नाही, तो तर आणि पुष्कर नवंश आहे, मी आधीच म्हटलं ना, हो, सूर्याला पुष्कर नवंशच मिळालेला आहे ना सर, त्याच्याबद्दल तर आणि काही तो वादच नाही. मार्केश शनी हम्म, हम्म, हम्म. आणि मार्केश रवी. हा आता मार्केशाचं तुम्हाला मी नियम सांगतो, म्हणजे हा, त्यांना जे काही झालेलं आहे, हो हो, तर सुरुवातीला त्यांची कुटुंबाची स्थिती अतिशय कमी प्रमाणात होती, हा, आर्थिकदृष्ट्या बर बर, अतिशय आर्थिकदृष्ट्या हा, कमकुवत होती. हो आणि हो, त्याच्यानंतर हळूहळू ते जे आहे ते वाढ गेली. हम्म, आणि नंतर हे जे काही त्यांनी प्रस्थ उभारलंय, हा त्याला कारण दशमातला गुरु आणि हा, लग्नातला सूर्य बरोबर. हम्म. आणि बुध. हा, आणि ते बुध आणि चंद्राचा तान्यन्य योग झाला आहे, ते तर आपण आधी सांगितलंच. येस. हम्म. हा, आणि इथे ना म्हणजे आता मला ती सवय लागली ना, आपलं सर्वतोभद्र, तर ह्या लग्नाला शनीचा वेध पण आहे ना सर, म्हणजे मग त्याचं थोडंफार म्हणजे आता अप्स अँड डाऊन होतील, तर तसं पण काही होऊ शकतं का? कारण शनी अष्टमेश पण आहे ना, सप्तमेश नाही, अष्टमेश. अष्टमेश अष्टमात आहे. हा हा आता तो आयुष्याचं मूल्यमापन करते वेळी आयुष्य किती वेळ जगू शकेल, हा तर हा अष्टमेश अष्टमात असणं हा एक विपरीत राजयोग आहे. हा हा, आहे बरोबर आहे, विपरीत राजयोग. विपरीत राजयोग आहे मॅडम. हम्म. पण म्हणजे तो मूळतःच लागला ना, कारण मूळ येस कुंडलीत आहे ना लग्नाला. येस येस येस. म्हणजे वेद आहे ना शनीचा, उजवा वेद. गुरु धन त्रिकोणामध्ये आहे. हो, गुरुची बाकी तर पोझिशन चांगली छानच आहे. आहे ना पत्रिका तशी, म्हणजे एकदम. कारण हा राजयोगकारकच आहे ना, मंगळाचाच व्यवसाय विशेष म्हटलं तर. आता ते हॉटेल वगैरे हा, म्हटलं तर प्रॉपर्टी, मंगळ तिथे बरीच प्रॉपर्टी. आलाच ना. हा, प्रॉपर्टी पण असणारच, नो डाऊट ना, कारण त्या चतुर्थेश बरोबरच तो मंगळ लाभात बसलाय शिवाय, आणि चांगला सूक्ष्म घेऊन बसलाय. सांगतो ना, खारच्या हॉटेलचीच किंमत 20 करोड रुपये. बापरे. फार मोठं बिग बजेट.
हम्म. त्याच्यानंतर त्यांचे वेडिंग हॉल्स आहेत, हे बँक्वेट हम्म. बँक्वेट आहेत बरेचसे लग्नासाठी. होय. त्याला एकदा हे गती मिळाल्या ना मॅडम, हम्म. माणसाला जीवनामध्ये स्पीड मिळाला पाहिजे. हम्म. गती मिळाली की मनुष्य पुढे पुढे जात राहतो. पण कुंडली कशी आहे बघा, 2 केंद्रातले ग्रह अतिशय उत्तम आहेत. आहेत नो डाऊट. अधिकतम लग्नेश राशी कुठली आहे तर कन्या. माणसाच्या विचारांमध्ये काय आहे तर व्यवसाय. आहे. त्याचा अधिपती अन्योन्य योग घेऊन रवियुक्त झालेला आहे. रवियुक्त मनुष्य जेव्हा ग्रह होतो त्यावेळेला माणसाचा कल हा पुढे पुढे जाण्यासाठी असतो आणि तो राशी स्वामी म्हणून आहे. कळलं? होय. असं आहे. आणि भाग्यस्थानाचा अधिपती हा गुरु अतिशय शुद्ध आहे, शुभ आहे आणि कर्क लग्नाला तो त्या ठिकाणी दशमात आलेला आहे. त्याच्यावरती कुठल्याही त्या ह्याच्यामध्ये फक्त शनीची दृष्टी आहे. त्याच्यामुळे लहानपण जे आहे ते गरिबीमध्ये गेलेलं आहे. पण कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये बदल घडला. तो वयाच्या 30व्या वर्षी साधारणतः त्यावेळेला बरोबर लग्नातून गुरु भ्रमण करीत होता. म्हणजे 30व्या वर्षी आपण बघितलं तर बघा तुम्ही 64 अधिक 30 94. 94 साल सर. येस. तर त्यावेळेला लग्नातून गुरु योगकारक ठरला आणि उच्चीचा झाल्यानंतर जातकाला एक चांगली ही मिळाली, पोझिशन मिळाली. होय. आणि सगळं जेवण जे आहे शुद्ध शाकाहारी आहे. कुठल्याही तऱ्हेचं हे नाही. बरोबर. सर एक बोलू. हा बोला मॅडम. सर गुरु हा यकृताचा कारक ग्रह मानला जातो आणि त्यातून तो मंगळाच्या राशीमध्ये आहे, म्हणजे अग्नितत्वाच्या राशीमध्ये आहे. आणि हॉटेलिंगचा व्यवसाय म्हणजे अग्नीशी संबंधितच आलं आणि तिथेही गुरु आला. आणि अग्नी हा नेहमी वरती जाणारा म्हणजे प्रोग्रेसिव्ह असतो आणि येस त्याच्यामध्ये हा गुरु आला, त्याच्यामुळे त्यांची जी ग्रोथ आहे ती येस त्याच्यामुळे सुद्धा झालेली असू शकते. पण मेन बरोबर. व्यवसायाकडे म्हणजे व्यवसायाच्या स्थानातच गुरु आणि तो हो. यकृताचा कारक, येस ही गोष्ट जरा जास्ती महत्वाची वाटते मला ह्या कुंडलीमध्ये त्यांच्या हॉटेलिंगच्या व्यवसायाबद्दल. येस बरोबर. तर सांगू का आणखी हा बोला ना. येस काही? मॅडम बोला. आता हा गुरु जो आहे ना तो हा. धनु नवमांशात पण आहे, म्हणजे तो पुन्हा बरोबर. अग्नितत्वात गेलाय हो आणि येस. दशमेश अग्नितत्वात आहे. आणि मंगळाचे पण म्हणजे शुक्र मंगळ म्हणजे खाण्याशी संबंध म्हणून हो व्यवसाय केटरिंग किंवा असं सुरू केला असणं सुरुवातीला, म्हणजे रिलेटेड टू हा, फूड. अतिशय छोटं हे होतं. हो, आणि ते वाढतच गेलं. आणि आता राहू पण हा व्ययामध्ये राहू आहे. दशमेश पण गुरु आहे तो नवमेश गुरु आहे तो दशमात गेलाय. त्यामुळे आता एक्सपोर्ट पण त्यांनी सुरू केलंय असे, म्हणजे हो एक्सपोर्टला पण पोटेन्शियल आहे. आणि दुसरी गोष्ट हे प्रगती जी झाली ती गुरु महादशेत झाली असणार असं मला वाटतं, हा कारण असू शकतं. जन्मतः आता बघा मंगळाची 2004 मंगळाची पर्यंत गुरुची महादशा होती, 88 सालानंतर. हो. हा हा. कळलं का? 2004 होय. पर्यंत गुरुची दशा होती. नंतर शनीची दशा लागली. त्या शनीच्या दशेमध्ये तर यांनी भरपूर विकास केला आणि त्यावेळेला प्रॉपर्टीचे भाव वगैरे पण स्वस्त होते, मार्केट पडलं होतं. आणि त्या दरम्यान हो. जे काही त्यांना नशिबाने सगळं मिळालं त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला एकदम रायझिंग हे आलं. करेक्ट. हो ना. ते दशांची साथ उत्तम मिळाली म्हणजे योग्य बरोबर. वेळात. हे पण दशा महत्वाचे. सगळ्या बघितल्या तर लहानपणी फक्त राहूची दशा 1988 सालापर्यंत होती. हा. जन्मता मंगळाची दशा 70 सालापर्यंत. मंगळाची दशा ती थोडी कष्टाची गेली असेल. हा. हा कारण कारण चित्र मंगळ पण नक्षत्र आहे ना. स्वनक्षत्री आहे ना, मंगळ शुक्र दोन्ही मंगळाच्या नक्षत्रात आहेत. त्यामुळेही खाण्याच्या संदर्भात लाभ म्हणजे लाभ जे 88 झाले. सालापर्यंत काही प्रगती झाली नव्हती, पण 93 हा. ऑनवर्ड ओके ओके. गुरुच्या दशेमध्ये सगळं विकास झालेला आहे. हाय. आणि शनीच्या दशेमध्ये शनी तुम्ही आणखीन प्रोत्साहन मिळालं. हा म्हणजे विपरीत राजयोग आहे ना तो. कारण शनी पण नवमांशात मकरेत आहे परत, म्हणजे अच्छा ओके. नवमांशामध्ये असं मला वाटतंय. मी आता अंश दिलेत ना त्याच्यावरनं तयार केली नवमांश. ठीक आहे. मग ते हो हो. नाही नाही, शनी वृश्चिक मध्ये येणार मॅडम.
नाही ना. नाही नाही, शनी मग मकर नवमाशीत आहे. तूळ नवमाशाची म्हणजे लग्न तूळ नवमाश आलेलं आहे. बरोबर. आणि शनी अच्छा. चतुर्थात आहे. आणि रवी तिथे परत दशमात गेलेला आहे नवमाश कुंडली. आणि चंद्रमंगळ परत लाभात गेले सिंहेमध्ये. हा म्हणजे सुद्धा पॉईंट तिथेही नोट करावा की हो, तूळ नवमास चंद्रमंगळ आलेला आहे. एकत्र आले. हो, हा तूळ नवमाश आलेले. तो पॉईंट हे करावा, कारण हो जी रसिकता ज्याला आपण म्हणतो, रुची, ही पूर्णपणे हो तुळेकडे आहे. म्हणजे आवड व्यवस्थित. हो आणि मध्ये त्यांनी म्हणजे जे बँकेट वगैरे मध्ये भरपूर पैसे कमवले. एक हो एक दिवसाला 10-10 लाख रुपयेचं हे आहे, दिवसाकाठी 10 लाख हो. रुपयाचं आणि टर्न रवी आहे. पण दशमात आहे ना तिथे पण. येस. परकेचा गेलाय आणि तिथे चंद्र सिंहेत गेलाय. म्हणजे तिथेही अन्योन्य योग आहे रवी चंद्राचा. आणि रवी चंद्र मंगळ हे तिघही दशम आणि लाभातच आलेले. त्यांचं जे कॅटरिंग चालतं ना मॅडम, तर त्या हो कॅटरिंगमध्ये 1000 रुपयाच्या कमी बुफे नाही. मिनिमम 1000 रुपीज. हो असेल ना. त्यांचा स्टार्टच 1000 रुपयाचा आहे. म्हणजे एकदम फुल्ली डेकोरेशन आहे, स्वतःचं एअर हो कंडिशन हो बँक्युट्स आहे. मला वाटतं हो 6,500 स्क्वेअर फीटचा बँक्युट हॉल आहे. म्हणजे कधी कधी माणसाचं नशीब ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्यामध्ये मोनोपॉली असं आहे मॅडम, की मुंबईमध्ये साधारणतः 20 असे हॉल आहेत की त्यांची मोनोपॉली कॅटरिंगसाठी आहे. ज्यांच्याकडे डिपॉझिट दिलेलं आहे 1-1, 2-2 कोटी रुपये. नॉन रिफंडेबल. नॉन रिफंडेबल हो असं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये टर्नओव्हर आहे. हो. आणि राहू केतू पण सेपरेट आलेत सर. आणि तिथे पण कोणाचे म्हणजे दृष्टी राहू नाही केतूचा याच्यात कोणाची ग्रहाची दृष्टी जात नाहीये मुखात. नाही नाही. त्यामुळे ते पण चांगला योग आहे ना. ते कुठलाही ग्रह नाही हे होते, एफेक्ट नाही होते. फक्त नवमाशात गुरु बुधाबरोबर राहू आलेला आहे. पण तो धनु राशीत आहे, तृतीयात आहे. तर तो आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे आणि हो मेष हो राशीमध्ये भरणी नक्षत्राच्या कृत्तिकेच्या पहिल्या चरणात आहे. हो असा भाग हो आहे. गुरु नक्षत्र फरक आहे. हो, नक्षत्र फरक आहे. तर बोला हलगणकर मॅडम. इथे षष्ठ स्थानामध्ये केतू विचक्षणांशामध्ये आलेला आहे. एरवी आपण विचक्षणांश कोणत्याही ग्रहाला आला तर आपण त्याचं व्यक्तिपरत्वे काय तिथे स्थान आहे असं बघून त्याच्याशी थोडासा संबंध जोडतो. पण आता इथे केतू आणि राहू एकटेच आहेत. मग इथे केतूला जर विचक्षणांश आला तर तो कोणत्या संदर्भात ऍक्टिव्ह किंवा सांगतो. हा असं आहे मॅडम की केतू जर विचक्षणांशामध्ये असेल हा तर ज्याला सेक्रिफाय भूमिका जी असते, कधी कधी 2 पैसे सोडावं, दान करावे, हा हा अधिकतम तिथे वाचा आहे. विचक्षणांश म्हणजे तुमचं एक ट्युनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे, तो कसा वापराल तुम्ही. तर त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी डिस्काउंटसाठी म्हणा किंवा व्यापार करताना कमी प्रॉफिट करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. ते गुणधर्म आहेत. हा. म्हणजे आपल्या प्रॉफिटमध्ये त्याग करणे, इन शॉर्ट. त्याग करणं. ओके. अच्छा. हा चांगला भाग त्यांनी त्याच्यातून घेतला आहे. येस. हो सर, कळलं. थँक्यू. थँक्यू. सर हां बोला. सर आपण ह्या पत्रिकेमध्ये दशमांश कुंडलीचा पण विचार करू शकतो ना? हो करू शकतो, का नाही करू शकतो. सर दशमांश कुंडलीमध्ये मी बघितलं तर राशी स्वामी जो चंद्र आहे म्हणजे लग्नामध्ये असते राशी स्वामी बुध आणि लग्नामध्ये असलेला बुध हा दशमांश कुंडलीमध्ये उच्चीचा झालाय आणि तो मंगळाबरोबर आहे. आणि मंगळ या पत्रिकेचा योग कारग्रह आहे आणि चतुर्थात आहे तो. आणि समोर त्याच्या रवी आहे. आणि दशमात गजकेशरी पण योग झाला, गुरुचंद्र पण आले तिथं. आणि शुक्र हा स्वतःच्या राशीत आहे आणि शनी वृषभ येते. म्हणजे कष्ट आणि व्यवसायातलं यश बुद्धीच्या जोरावर त्यांनी मिळवलंय. आणि नवमांशामध्ये गुरु राहू आणि बुध धनुत आहेत. त्यामुळं व्यवसायामध्ये जी डेअरिंग लागते आणि त्या डेअरिंगमुळे
त्या राहूमुळे ती डेअरिंग त्यांच्यामध्ये ती निर्माण झाली आणि त्यांना धन आणि व्यवसायामध्ये यश हे खूप जास्त प्रमाणात मिळालं. तर ह्या कुंडलीमध्ये दशमांश कुंडलीमध्ये पण खूप पॉवरफुल योग आहे असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे दशांश म्हणजे कुंडली जी आहे, दशांश कुंडली जी आहे तर ती तुम्हाला व्यवसायासंदर्भात जर समजा तुमचा प्रश्न असेल तर त्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. पण एंटायर लाईफबद्दलचं जे रिडिंग आहे तर त्यासाठी तुम्हाला D9 D1 D10 त्याच्यानंतर वापर करायचा. आणि जसे जसे नंबर वाढत जातात तशी तशी जी काही हे असतं, जसं 3-20 अंशाचा 3 अंश 20 कलेचा 9 अंश आहे म्हणजे D9 आहे. मग D10 जो आहे तो 3 अंशाचा आहे. अंश कमी झाले ना. हो सर. असं आहे. आणि लग्न जे आहे ते 30 अंशाचं आहे. होरा जो आहे तो 15 अंशाचा आहे. रेशकान 10 अंशाचा आहे. हरकत नाही, पण चांगलं हे आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट. म्हणजे ही अभ्यास करण्यासारखी कुंडली आहे की जेणेकरून त्या जातकाच्या जीवनामध्ये मिळालेलं सगळं जे यश आहे, आणि लोकांना कल्पना नाही आहे की हॉटेलिंगमध्ये प्रचंड नफा आहे. साधारणतः 200% प्रॉफिट आहे. आत्माकारक ग्रह सुद्धा बहुतेक शुक्र असेल, कारण गुरु आणि शुक्र इथे 27 दिसत आहेत. म्हणजे प्रत्यक्षात शुक्राचे काही कला विकला असतील. आत्माकारक शुक्र हे आहे, गुरु आहे. गुरु आहे. नाही, शुक्र आहे ना. शुक्र 27-22 आहे शुक्र, आणि गुरु 27-17 आहे मॅडम. हा, म्हणजे अमात्यकारक गुरु आली. होय. शुक्र 27 किती आहे मॅडम? शुक्र 27-22 आहे सर. 27-22. आणि गुरु 27-17. म्हणजे 5 कलेचा फरक आहे. पण तरी आत्मा आणि अमात्याचा संबंध आलाच ना इथे, पण कुंडली झालाच ना. बरोबर. शनीची आणि लग्न बिंदूची डिग्री पण सातव्या राशीत म्हणजे तुळा राशीतच आत्माकारक ग्रह पडला. आता बघा मॅडम, लग्नेश तृतीयात आहे ना, तिथून तिसरं बघितलं तर कुठलं येणार? लग्नेश कुठे आहे? सॉरी कन्या राशीत येणार. नाही, लग्नेश तृतीयात आहे, तिथून तिसरी रास म्हणजे वृश्चिक. तिवाटणे मॅडम, तुमचं काय मत आहे? तर आपण जे मगाशी बोललो की शुक्र चंडवंश मध्ये आहे, तर तो चंडवंश मध्ये नाही आहे, तो वृषभ राशीतला आहे. तो भाग्यांश आहे. आणि मंगळ हा राज्यांश मध्ये येतो, सिंह नवमाशात. या पत्रिकेत 2-3 ग्रह सिंह नवमांशात आलेले आहे. गुरु हा धनु नवमांशात आहे. मंगळ हा सिंह नवमांशात आहे. आणि चंद्र हा लग्नाचा म्हणजे कर्केचा चंद्र हा सिंह नवमांशात आहे. म्हणजे पत्रिका ही त्यामुळे एकदम वर उचलल्या गेली, रूपांशात गेली. हा, लग्नातच. मी आता नवमांश सांगतो तुम्हाला. सूर्य कर्क नवमांशात आहे. हो. चंद्र मंगळ शिव नवमांशात आहेत. हो. शुक्र हा कन्या नवमांशात आहे. हो. लग्न तूळ नवमांशात आहे. हो. बुध राहू गुरु हे तीनही धनु नवमांशात आहेत. आणि शनी मकर नवमांशात आहे. आणि केतू मिथुन नवमांशात आहेत. सगळे नवमांश जे आहेत ते अतिशय चांगल्यापैकी अतिशय चांगले. आणि शनी लग्न बिंदूवर आहे. 10 डिग्रीचा शनी आहे आणि 10 डिग्रीचा लग्न बिंदू आहे. तर तो पण एक म्हणजे त्याला चांगला आलाय. पॉझिटिव्ह आहे. तर ही सगळी नवमांशामुळे ही पत्रिका खूप उंच दर्जाची झाली. नक्की, यू आर राईट. असं ऍक्च्युली तुम्हाला असा शोध घेतला पाहिजे. आणि पत्रिका कथन करते वेळी हा सगळा जो सारांश आहे तो तुम्ही जातकाच्या समोर मांडला पाहिजे.
आणि त्याच्यावरती मग पुढे तुम्ही त्याला जे काही फलादेश द्यायचा असेल तर तो फलादेश तुम्हाला देऊ शकतो. आता असं आपण जर बघितलं तर बघा, जन्माच्या वेळेला एकही नवमांश असा चुकीचा आलेला आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना, नाही सर, सगळे चांगले आहेत. सगळे चांगले. म्हणजे तो एक अतिशय फायदेशीर गोष्ट आहे. ती जी गोष्ट आहे, नवमाशाचे बिंदू अतिशय महत्वाचे आहेत. आणि शनी शततारकामध्ये आहे आणि वेळातला मिथुनेतला राहू, त्यामुळे त्यांनी इंटरनॅशनल पण म्हणजे खाद्यपदार्थाचं हो हो, हे केलं. एक्सपोर्टला आता हो. ते. आणि आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला की अख्खी टीम जी आहे ती त्या ठिकाणी कार्यरत आहे. घरचे म्हणजे सगळं कुटुंब जे आहे ते सोबत आहे आणि नोकर वगैरे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्याच्यामध्ये अतिशय चांगला उत्तम टर्नओव्हर आहे. हो सर. आणि दशा पण चांगल्या आल्या प्रत्येक वेळेस त्याला बरोबर, लग्नापासून. अगदी 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 बरोबर आहे. या सगळ्याचा सर, म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट. सर आता तुम्ही म्हणालात की विपरीत राजयोग आहे याला, कारण शनी स्वतः अष्टमाचा ग्रह अष्टमात. अष्टमी अष्टमात आहे. हा, आणि आता गुरुचं भ्रमण व्ययातून चालू आहे, तेव्हा गुरुची दृष्टी विपरीत राजयोगासाठी त्यांना फायद्याची आहे. त्यामुळे आताही गुरुच्या भ्रमणापर्यंत पण त्यांना विशेष लाभ नाही किंवा काहीतरी चांगलं नाही, होईल. ऐका मॅडम, गोचरीने जेव्हा एखादा ग्रह जातो त्यावेळेला त्याचा विपरीत राजयोग निर्माण होत नाही. विपरीत राजयोग किंवा निचभंग राजयोग हे मूळ पत्रिकेमध्ये जन्माच्या वेळेला असणं आवश्यक आहेत. अच्छा. निचभंग आणि विपरीत हे दोन्ही जे गोष्ट आहेत. आणि एंटायर राजयोगकारक जो भाग आहे, आता आपण बघितलं तर दशमात मंगळाची रास आहे, ती केंद्रातली असल्यामुळे त्या ठिकाणी मंगळ हा कर्क लग्नाला राजयोगकारक आहे आणि तो त्या ठिकाणी दशमेश लाभात आहे, भाग्येश दशमात आहे. आणि गुरु हा खानपान म्हणजे जे शेती प्रॉडक्ट असतं त्यातून उत्पन्न झालेलं जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यातून वितरित करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्याच्यापासून चांगलं धन कमावणं असं आहे. आणि आता कुठल्या गोष्टीला कमतरता नाही. म्हणजे असे काही काही लोक जे आहेत की ज्यांनी साधं इडलीचं पीठ बनवलं साधारणतः 15 वर्षापूर्वी, ते लोक आज अब्जोपती झाले. करायला व्यवसाय भरपूर आहेत, पण तुमचं नशीब चाललं पाहिजे, तुमच्या योजना चालल्या पाहिजेत, तुमचं डोकं चाललं पाहिजे आणि तुमची इमानदारी चालली पाहिजे, तर तुम्हाला पैसे हे येणारच. म्हणून अनेक प्रॉडक्ट जे आहेत ते बाजारामध्ये. आता बघा, आता काही काही लोकांनी तुम्ही बघत असाल वाड्याकडे बाहेरच्या बाजूला मशीन लावलेलं आहे, डोसा मशीन. पण आता तर पॅकेट आलेलं आहे, डायरेक्ट चपाती बनवण्याचे पॅकेट तयार मिळतं, मलवारी हे आहे, पराठा आहे तो मिळतो. म्हणजे प्रोडक्शन एवढं आलेलं आहे ना की विचारू नका खानपानचं. आणि आपल्याला वाटतं तेवढं महाग नाही आहे, फक्त आपण खरेदी महाग करतो. तुपामध्ये किती प्रकार आलेत, गाईचं तूप, म्हणजे सगळे गोष्टी काही काही ठिकाणी होतात. पण हे हॉटेल मॅनेजमेंटचं काम आहे सगळं. आणि तूळ नमाश आल्यामुळे तिथे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, खानपान आहे, स्वादिष्ट आहे, रुची आहे, हा सगळा भाग जो आहे तो त्या जातकाच्या ह्याच्यातून मिळालेला आहे. आणि लग्न बलवान झालेलं आहे. सकाळचा जन्म आहे ना, सूर्य तेजस्वी आहे. बुधाचा नियम सांगितला तो लक्षात ठेवावा सगळ्यांनी. इव्हन होता असं टिश्यू पेपर वापरणं पण बंद करा. नाही, खरं आहे, बुधाचा अपमान आहे तो. काय वापरणं बंद करा सर? टिश्यू YouTube. टिश्यू टिश्यू पेपर. पेपर हा, टिश्यू पेपर पण कागदच आहे ना. होय सर. बुधाकडे अनेक प्रकार आहेत मॅडम. तुमच्या जीवनामध्ये जर बुधाने तुम्हाला साथ दिली ना तर मनुष्य कुठच्या कुठे जाईल. बहुतेक ठिकाणी जे कोणी व्यापारी सफलता झाले, परवा आपण बघा त्या मुलीची पत्रिका पाहिली, त्या ठिकाणी वृषभ लग्नाला केतू बुधाची युती झाली.
आणि त्या ह्याच्यामध्ये 102 कोटी रुपये दंड आणि तिच्या दुसऱ्या लोकांना आणखी 50 कोटी रुपये, म्हणजे एवढं सगळं फक्त दंड 102 कोटी, म्हणजे विचार करा तुम्ही काय झालं असेल, नाही का? हो सर, हो. मग जेव्हा बुध हा दूषित होतो किंवा गोचरीने पण दूषित होतो, त्यावेळेला सुद्धा व्यापारामध्ये, जागतिक व्यापारामध्ये पण घडामोडी घडत असतात, करंट अफेअर्समध्ये. म्हणून बुध हा अतिशय मौल्यवान प्लॅनेट आहे आणि तो रवीसोबत चालणारा ग्रह आहे. जसा चंद्रापासून त्याची दुसरी रास आहे, रवीपासून पण दुसरी रास आहे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे बघा. रवी आणि चंद्र दोन्ही राजा राणी, त्याच्या बाजूलाच बुध आहे, म्हणजे राजकुमार आहे. बुध म्हणजे बिरबल आहे, कळलं? बुद्धिमत्ता आहे, सहकारी आहे, सचिव आहे, सल्लागार आहे. म्हणजे चुकीचा सल्ला देणं, चुकीचा सल्ला घेणं. मनुष्य चुकीच्या सल्ल्यामध्ये जेव्हा अडकतो त्याला कारण आपला बुध हा दूषित झाला असेल तर. शार्पनेस ज्याला आपण म्हणतो तो बुध. हा बोला. तर परवाच्या लेक्चरमध्ये 3/9च्या लेक्चरमध्ये आपण असं पाहिलं की मंगळ आणि बुध हे जर केंद्रयुतीत असतील तर कस्टडी येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला मंगळाची बुधावर चौथी दृष्टी असेल तर बघायचं की उलटे असली तरी. मंगळ बुधाची युती असणं पण चुकीच्या कारवाया करणं. हा, बुध हा प्रसन्न कोणासोबत आहे तर चंद्र बुध आहे आणि रवी बुध आहे. त्या दोघांची शुक्र बुध आहे. हे सगळे एकमेकाचे अतिशय चांगल्यापैकी मित्र आहेत. पण बुध गुरुच्या ह्याच्यामध्ये थोडासा बुध हा न्यूसन्स क्रिएटर आहे गुरुसाठी. बुध असं बघितलं तर एक्सपोज करणारा पण प्लॅनेट आहे. तुम्हाला सांगतो मी मॅडम, बहुतेक न्यूज जे आहेत, पत्रकारिता, आज जरी पेपर कोण वाचत नसेल, पेपरचा विक्री कमी झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला सांगतो मी, जागतिक पेपर म्हणजे न्यूजपेपर अग्रेसर आहेत. रामनाथ गोयंका वगैरे जे इंडियन एक्सप्रेसचे वगैरे फॅमिलीज आहेत ते प्रचंड मोठ्या, हिंदुस्तान टाइम्स आहे, त्याच्यानंतर फ्री प्रेस जर्नल आहे, इकॉनॉमिक टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडियाचा ग्रुप आहे. हे एवढे बलवान लोक आहेत म्हणून ह्या लोकांना सगळे दचकून असतात की तो बुध काय करेल, कुठली बातमी छापेल, काय सांगता येत नाही. बॅनेट कोलोमनची कंपनी आहे टाइम्स ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये साधारणतः 27 तऱ्हेची मॅगझिन आणि पेपर्स आहेत. बुधाला कमी समजू नका, माझं असं म्हणणं आहे. हो, बरोबर आहे सर. थँक्यू सर. म्हणून कुंडलीतला बुध जर दूषित झाला असेल, आपल्याला पाहायला मिळाला, तर बुधाचे जास्तीत जास्त उपाय करा आणि अतिशय सोपे उपाय आहेत. बुध हा प्रसन्न करण्यासारखा ग्रह आहे आणि तो लवकरच प्रसन्न होतो, हे पण तेवढंच आहे. जसं लहान मुलाला आपण खाऊ दिला तसा हा बुध बाल्यावस्थेतला आहे. बुध, त्या बुधाची जी काही हास्य आहे ते बुधाकडे आहे, लेखन बुधाकडे आहे, नक्कल बुधाकडे आहे, अक्कल बुधाकडे आहे. काय काय पाहिजे तुम्हाला सांगा बुधाचं. नकलाकार पण बुधच आहे. सर, बोला. आपने बहुत पहले बोला था कि अगर मेष राशि में गुरु रहेगा तो उसके घर में कोई ना कोई, मतलब उसके भाई का प्रॉब्लम होगा, तो यहाँ पे ऐसा कुछ हुआ है क्या? नहीं, इसको भाई नहीं है, मतलब ये अकेला ही है. अच्छा. चचेरे भाई वगैरह है, लेकिन इसमें ये कुंडली में प्लस पॉइंट देखो, भाई हो या ना हो, भाई हो तो कैसा, भाई हो तो ऐसा, वो सब बात दूर की है. लेकिन अकॉर्डिंग टू होरोस्कोप लग्नेश पराक्रम में कन्या राशि में है और कन्या राशि में वो चित्रा नक्षत्र के अंदर होगा. तो चित्रा नक्षत्र बहुत बलाढ्य नक्षत्र है, समझिए आप. हाँ सर. बलवान नक्षत्र है.
तर तुम्ही मगाशी सांगितलं की बुधाकडे कागदाचं कारकत्व जातं, पण हा, काही कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स असे असतात की ते नष्टच करावे लागतात. मग ते कसे नष्ट करावे म्हणजे ते ऑफिशियल दृष्टीने? पाण्यामध्ये टाकल्यानंतर सगळी शाई फुटून जाते. अच्छा. येस. नष्ट म्हणजे तुम्ही ते होळीत टाकू नका. ओके सर. जानकी आहे का नाही आहे? हरे कृष्णा नाही आज. असं आहे, त्याचा एक किस्सा सांगितला असता. कसं आहे, सिंह राशीच्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किंवा सिंह लग्नाच्या व्यक्तीच्या कुटुंबात बुध म्हणजे कन्या आणि मिथुन राशीची व्यक्ती कोण ना कोणतरी असतं हे निश्चित आहे. काही नियम आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये, तपासून हो पहा. सर, बरोबर आहे सर. सापडतं, असं बरेच वेळा सापडतं. ज्योतिषातले नियम जेवढे शिकाल तेवढे तुम्ही चांगले ज्योतिषी व्हाल. आणखी काय काय वाटतं तुम्हाला? कुंडली किती बलवान कशामुळे झाली? कष्ट तर सगळ्यांना येतात, प्रॉब्लेम येतात, नाही असं नाही. तसा हा गुड टॅक्स पेअर आहे. आणि संकट छोटी मोठी ही येतच असतात. मूळचा शनी समजा कुंभ राशीत आहे तर दशमात जाताना त्याचं वय लहान होतं, त्यावेळेला कष्ट झाले असतील. परत त्यावेळेला मेषाला शनी 2002 साली आला, त्यावेळेला पण तिथे गुरु शनीची युती होती मेष राशीमध्ये आणि वृषभ राशीमध्ये, तेव्हा काही प्रॉब्लेम झाले असतील. नाही झाले असतील असं काही नाही. पण मूळ कुंडलीचा ढाचा जो आहे तो अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे त्या जातकाला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आणि अतिशय नामावंत व्यावसायिक म्हणून त्याचं आज कार्य चालू आहे. आणि रोजची कॅश, नो क्रेडिट. असं आहे. म्हणून मराठी माणसांनी व्यवसाय करायला शिका आणि पुढे व्हा. आपण व्यवसाय करायला घाबरतो. आता ही जी न्यू कमर्स आहेत, फ्रेशनर, ते भरपूर व्यवसाय करतात. फार नवीन नवीन मुलं फार चांगल्यापैकी प्रगती. इव्हन तुम्हाला मी सांगतो, एअरटेल जेव्हा आलं त्यांनी तर अनेक व्यवसाय केले आणि शेवटला त्यांना मिळालं एअरटेल. छोटे छोटे पहिला फोन, लँडलाईन फोन विकत होते, हे करत होते, ते करत होते. असं करता करता जागतिक स्तरावरती एअरटेल काम करतं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की माणसाचं नशीब कुठे चालतं भारती टेलिकॉम म्हणून. आणि कम्युनिकेशन वाढलं लगेच. ती संधी घेता आली पाहिजे. आणि जी संधी ज्याला आपण म्हणतो की जेव्हा जेव्हा जे जे मार्केट चालू असेल, बुध हा मार्केटचा त्यावरती काम करणारा प्लॅनेट आहे. आज कुठली गरज आहे जगाला, हे AI आलं हे पण बुधाच्या अंतर्गत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता मला सांगा, परवा आपण जी वृषभ लग्नाची कुंडली मांडली होती, ती कुंडली समजा 10 वर्षापूर्वी तुमच्याकडे आली असती आणि ती जी ग्रहस्थिती होती, आपल्या शिकण्याचं जे मुख्य कारण काय आहे की आपल्याला फ्युचर कसं असेल, जातकाच्या जीवनामध्ये काय अडचणी येतील, तर त्या कुंडलीमध्ये सुद्धा केतू बुधाची जी युती होती आणि रवीसुद्धा तिथे होता. जातकाचं पंचनामा होणारच हे ठरलेलं आहे. कळलं? एवढं जरी तुम्हाला सांगता आलं तरी सुद्धा उत्तम. तर म्हणजे टिकून ठेवणं फार कमी लोकांना जमतं, तर नाही, खरी गोष्ट त्यातलीच ती आहे. पत्रिका पण होती. Yes. तुम्ही आलात मॅडम, मला वाटतं की तुम्ही नाही आलात. बोला बोला. नाही नाही, आहे सर ते.
नेटवर्क अपडाऊन आहे. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. हा सर, म्हणजे ऍक्च्युली ह्या कुंडलीचे नवमांश सगळेच खूपच छान आहे. कुंडली पण खूप छान आहे. त्यामुळे येस. असं वेगळं असं काही क्रिटिकल असं सांगण्यासारखं नाही. पण म्हणजे 4-10चा ऍक्सिस पण खूप छान भेटलाय. कारण कर्क राशीत रवी बुध आहे, 10 अगदी क्लिअर आहे. मकर राशी पण क्लिअर आहे. आणि 1-7चा जो इक्वेटरचा ऍक्सिस आहे तो पण छान आहे. असं फार रेअरली कुंडलीमध्ये हे पाहायला मिळतं. आणि जो बिझनेससाठी जे आपण म्हटलं, आता ही व्यक्ती म्हणजे बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही कुंडली खूपच छान आहे. परत सुखाची राशी जी कर्क राशी आहे, परत सर्व्हिस इंडस्ट्रीचं कारक पण म्हणजे कर्क राशी आहे. तर हो ती हो. देखील खूप उत्तम पद्धतीने इथे पडलेली आहे. जातक स्वतः अशा इंडस्ट्रीमध्ये पराक्रम बिझनेसच्या ह्याच्यानी दिसतंय ते आपल्याला, की कारण कन्या राशीचा बुध लग्नीचा आहे. शिवाय धनेश आणि फूड इंडस्ट्री पण म्हणजे धनस्थानाचा पण संबंध येतो, तर तो देखील इथे लग्नी आलेला आहे. तर या पॉईंट ऑफ व्ह्यू हे गोष्टी खूप छान आलेल्या आहे. लग्न पण शूरांश मध्ये आहे आणि लग्नेश पराक्रमात आहे. म्हणजे जातक स्वतः पराक्रम करूनच धन मिळवणार हे तर त्याच्यामध्ये क्लिअर होतंय. जेव्हा दशमामध्ये अग्नितत्व आणि गुरु येतोय आवाज सर? हो हो, येतो. बोला बोला. हा. दशम स्थानामध्ये अग्नितत्व आलं आहे. अग्नितत्व आता जे मगाशी म्हटलं की यकृत जे म्हटलं, तर अग्नितत्व म्हणजे आपला पोटाशी संबंध आला, कारण तिथे अग्नीचा एक खूप महत्वाचा रोल हे राहतो. आणि गुरु जो आहे तर तो हॉटेल इंडस्ट्रीचा पण कारक आहे. गुरु बरोबर परत शुक्राचा पण जो संबंध आलाय, की मंगळ आणि शुक्र जे इथे, शुक्र भलेही चंडांश मध्ये असेल तरी मंगळ इथं उत्तम नवमांश पडलेला आहे. आणि हा दशमेश मंगळ शुक्राबरोबर, कारण शुक्र देखील खूप महत्वाचा रोल प्ले करतो जेव्हा फूड इंडस्ट्रीचा संबंध असतो. त्यामुळे नवमांश जो तूळ लग्न आहे तो या व्यक्तीला हा पूरकच भेटलेला आहे. चंद्रकुंडलीमध्ये देखील लग्नीत चंद्र आलेला आहे. आणि चंद्र सुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये आपण एक इम्पॉर्टंट महत्वाचा एक फॅक्टर कन्सिडर करतो. त्यानंतर जर ह्यांना मार्केटिंग आणि जे एक्साइट म्हणजे बाहेर जे एक्सपोर्ट जे करतात आहेत, तर त्याच्यासाठी देखील हा मिथुन याचा राहू आणि व्ययस्थानात हा त्यांना उत्तम म्हणजे म्हणजे तो त्यांना योग्य गायडन्सच हे करतोय आणि तो त्या पद्धतीने चांगलंच तिथं म्हणजे वर्कआउट करतोय. सो येस. त्यामुळे त्यांना कुठेच इथे काही प्रॉब्लेम येत नाहीये, चांगल्या पद्धतीने चालले. आणि मी असं म्हणेल की धनुराशीतला केतू, तर तो मगाशी एक प्रश्न विचारला मॅडमनी, तर तो खूप छान होता खरं, की केतू इथे काम करेल. तर जर निसर्ग कुंडलीप्रमाणे सर बघितलं तर कुंडली अजून छान बोलते. कारण मेष म्हणजे मेषेचा गुरु हा लग्नी येतो. लग्नी गुरु हा एक उत्तम छान योग तर आहेच. त्याचबरोबर इथे वृषभेचा मंगळ शुक्र धनस्थानात, आणि मंगळ आणि शुक्र हे देखील फूड इंडस्ट्रीसाठी पुन्हा पूरक ठरतात. मार्केटिंगच्या स्थानात मिथुनेचा राहू हा त्यांना उत्तमच युजफुल ठरणार आहे. त्यानंतर चतुर्थ स्थानी ही सुख स्थानाचा विचार केला तर तिथे असलेला रवी बुध हा तो देखील खूप छान पद्धतीने इथे त्यांना हे करतो. आणि तो देखील शनी मंगळाची पण दृष्टी नाहीये त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर. सो बरोबर. ही चारही स्थानं त्या ह्याच्यात खूप छान बोलतात. आणि भाग्यातील केतू म्हणजे जर ते असं म्हणणं नाही, एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी इनिशियल स्ट्रगल असतो, नंतर ते त्यांचा ग्राफ आणखी हायर लेवलला जातो, पण पुढे जाऊन तो टिकवून ठेवणं शेवटपर्यंत हे सगळ्यांनाच जमत नाही. आणि बऱ्याच कुंडल्या जर तुम्ही काही घेतल्या तर त्या कुंडलीमध्ये ह्या गोष्टीचा विचार मी करत होते, की फार कमी लोक ते टिकवून ठेवतात. तर ते हम्म. टिकवून ठेवण्याच्या मागे काय राज असेल, काय सफलता असेल, मी त्याच्यावर स्टडी करत होते. की ते टिकवून ठेवण्यासाठी तुमचा लग्नेश कसा आहे, तुमच्या पत्रिकेतलं तुमचं गुरु कसं आहे, की तो तुम्हाला चांगले वाईट या गोष्टींचं गायडन्स देतो, तुमचा लग्नेश सांगतो. आणि त्याचबरोबर पंचमस्थान आणि भाग्यस्थान हे हम्म, हम्म, किती हम्म. पॉझिटिव्हिटीने भरलंय. त्याप्रमाणे आपण पुढे जाऊन ह्या गोष्टी टिकवून ठेवू शकतो का नाही, मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरून आपल्याला हे कळतं. बरं, थँक्यू आता सर. मॅडम धन्यवाद, फार चांगलं सांगितलं. मी तुम्हाला आणखी एक याच्यातली ट्रिक सांगतो, ऐका. चतुर्थेश हा. पंचमेश कोण आहेत? मंगळ शुक्र. हो सर. बरोबर आहे. शुक्र, हा मंगळ शुक्र. हां. बरोबर. दशमेश लाभेश मंगळ शुक्र. हा. केंद्र त्रिकोणाला केंद्र त्रिक आलं. हा. चतुर्थ म्हणजे केंद्र आणि त्रिकोण म्हणजे येस पंचम. सर. बरोबर आहे. येस. हे दोघंही हो. लाभस्थानात आहेत. हो सर. दशमेश आणि लाभेश लाभात आहे. हा. म्हणजे कुंडली पाहते वेळी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चंद्राकडून आलेल्या राशी आणि सूर्याकडून आलेल्या राशीत किती हे, तर ही फेवरेबल कुंडली आपण जर बघितली तर त्या ठिकाणी चंद्रापासून मेष रास आहे, चंद्रापासून वृषभ रास आहे, चंद्रापासून मिथुन रास आहे,
चंद्रापासून कन्या रास आहे, चंद्रापासून तूळ रास आहे, चंद्रापासून वृश्चिक पण आहे आणि रवीपासून कन्या पण आहे, रवीपासून तूळ आहे, रवीपासून वृश्चिक आहे आणि रवीपासून धनु पण आहे. आणि त्याचे जे अधिपती येस सर. वगैरे जे आहेत तर ते सगळे कॅल्क्युलेट जर तुम्ही केले तर केंद्र आणि त्रिकोण म्हणजे चतुर्थ आणि पंचम, इथे केंद्र आणि त्रिकोण आणि लाभ असे हे जे कॅरेक्टर्स आहेत प्लॅनेटचे हे सगळे एकत्र आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जे बळ आहे कुंडलीचं ते अशा तऱ्हेने पण तुम्हाला पराशरीमध्ये वापरता आलं पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पुण्यात मॅडम, की पुण्याला एक कंपनी आहे, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, कुलाबा ते कोल्हापूर, म्हणजे आमच्याकडे कुलाबा एक स्टेशन आहे, कुलाबा ते कोल्हापूर जे काही मिसळसाठी लागणारं प्रॉडक्ट आहे ना ते पुण्याचे किंग आहेत. आणि तुम्ही विश्वास होणार नाही, 150 रुपये किलो फरसाण होलसेल प्राईजला ते लोक आज टफ आलेले आहेत मार्केटमध्ये. जसा आपल्याकडे अमृततुल्य चहा आहे किंवा आणखी इत्यादी चहाची दुकानं निघाले आहेत, तसं आता फरसाणमध्ये सुद्धा एक कंपनी अशी आली आहे आणि ती महाराष्ट्रीयन माणसाची आहे. ते फूड प्रोसेसिंगमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये जेवढे मिसळला पदार्थ लागतात ते सगळं ते लोक बनवतात. आणि त्यातलं फरसाण जे आहे ते रोजचं 5000 किलोचं प्रॉडक्ट आहे. किती? बापरे, 5000 किलो. येस, 5000 किलो, 5 टन एव्हरी डे. म्हणजे काय प्रोसेसिंग असेल विचार करा तुम्ही. कधी कधी तुम्ही एक एक प्लांट बघितले किंवा नशीब बघितलं तर बालाजी वेफरचं नशीब बघा तुम्ही. जबरदस्त इंडस्ट्री आहे, फार मोठी इंडस्ट्री बालाजी. आणि ती इथे आहे गुजरातमध्ये, राजकोटला आहे मला वाटतं. म्हणून नशीब, प्रॉडक्ट आणि मार्केटमध्ये टफ देणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही मार्केटमध्ये टफ देऊ शकणार नाही तर तुम्ही टिकणार नाही, तुमचं प्रोडक्ट विकलं जाणार नाही. आज बघा तुम्ही टी व्हीवर पाहिलं तर सगळ्या ब्युटीच्या जाहिराती ज्या जास्तीत जास्त आहेत ज्या लेडीज पर्पज आहेत. आवाज आवाज गेला होता. तर म्हणजे आपल्याकडे सर बिझनेस करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रीयन लोक, खरंच तुम्ही जे म्हटला की बरोबर येते की महाराष्ट्रीयन लोक घाबरतात, ते तयार होत नाही बिझनेस करण्यासाठी. म्हणजे एवढा प्रोजेक्ट 4-5 लोक मिळून केलेलं आहे ते, पण युनिट पाहिजे. आवाज 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 युनिटीने भरपूर सांगू का? हा बोला सर, बोलू? चंद्रकुंडली पण खूप स्ट्रॉंग आहे बघा. चंद्राचा भाग्येश शुक्र आहे, तो भाग्यात आहे. चंद्राचा दशमेश बुध आहे, म्हणजे पुन्हा व्यापाराला पूरक किंवा मार्केटिंगला पूरक. आणि चंद्राच्या दशमात बुध आहे स्वतः, दशमेश बुध चंद्राचा आणि रवी सकट. त्यामुळे पण ही चंद्रकुंडली पण खूप स्ट्रॉंग झाली आहे ना. बरोबर, अगदी खरं. नाही, तुम्ही कुठल्याही अँगलने बघा, रवीवरून, चंद्रावरून, लग्नावरून पण विचार करू शकता. यू हॅव नंबर ऑफ दोन्हीकडे बळ आलंय. येस येस. म्हणजे व्यवसाय करण्यासाठी माणसाकडे एक तर कुंडलीचं बळ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला निश्चितच तिथे ईश्वर साथ देतो, ग्रह साथ देतात आणि ते टिकून राहतं. येस, टिकून राहतं. आणि एवढा मोठा व्यवसाय करणं आणि हळूहळू सुचत जाणं, मनुष्य पुढे पुढे जाणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात. विचार करा, त्या ठिकाणी आपलं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यातला असा एकही मनुष्य नाही आहे की जो सुरुवातीला जन्मजात सोन्याचा चमचा घेऊन आला आहे. सगळे एका ग्राउंड लेवलपासून आलेले लोक आहेत. म्हणजे अशा तऱ्हेचं भाग्य निर्माण करणं हे कुंडलीतलं बळ आहे. ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही बिघाड होतोय का? आता जसं उपराष्ट्रपती गेले, काय लग्नी शनीचं भ्रमण सुरू झालं मीन राशीमध्ये आणि आउट.
काय झटक्यामध्ये म्हणजे काय कृती घडली काय कळलंच नाही. त्यांना सुद्धा स्वतःला कधी वाटलं नसेल की जोर का धक्का. म्हणजे म्हणजे याचा अर्थ आपले पंतप्रधान किती पॉवरफुल आणि चाणाक्ष आहेत. परवाची जी चायनामध्ये झालेली मीटिंग, त्रिशूल नावाचा जो पिक्चर होता त्याच्याबद्दलचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. एक रशिया, चायना आणि इंडिया असं त्रिशूळ तयार झालेलं आहे. आणि त्रिशूळ म्हणजे भगवान शिवाचं वेपन आहे, कळलं. आणि आपल्या भगवान शिवाचं जे काही स्थान आहे ते सुद्धा चायनामध्ये आहे, तिबेतमध्ये, हो कैलाश. ना, कैलाश म्हणजे पर्वत. ही युती जी आहे अत्यंत म्हणजे त्यांनी हे केलं की अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार आणि तिसरा नट, त्या तिघांची जसं त्रिशूळ बंधन, ते तिघही शनीचेच होते. म्हणजे अमिताभ बच्चन कुंभ, संजीव कुमार मकर आणि शशी कपूर मकर. मग हो तसं बरोबर. चायना, रशिया आणि इंडिया हे त्रिशूळ तयार झालं आहे. त्याच्यामुळे सगळी नौटंकी बंद झालेली आहे आता, कळलं. हे ग्रह काय काय करतात म्हणून तुम्ही हतबल होऊ नका. आलेल्या परिस्थितीला तोंड द्या, जातकाला सांगा. पण कुंडलीचा अंदाज घेतल्यास तुम्हाला ताबडतोब कल्पना येईल. म्हणून मी या भिन्न भिन्न पत्रिका मांडतो की त्यामध्ये येणारी दुःख काय काय असू शकतात, कशी असू शकतात. तर परवाचं उदाहरण आहे ऋषभ लग्नाचं. अतिशय डेंजर. 102 कोटी रुपये दंड ठोठावणे आणि भरायला लागणारच. आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे 50 कोटी, असं आहे. म्हणजे या अशा पत्रिका असतात. किती त्रास होतो माणसाला. मनुष्य कितीही उंचावर उडी मारत गेला तरी सुद्धा तो जमीन पे आएगा ही आएगा. नमस्कार सर. नमस्ते परवाचं नमस्ते. वृषभ लग्न होतं ना सर, हो त्याच्यामध्ये पण बुध सूर्य लग्नी होते. पण तो तेच. बुध आणि सूर्य केतुयुक्त होता, त्यामुळे नाव पण झालं आणि ते म्हणजे लयाला पण गेलं नंतर. यस. आणि या आजच्या आपल्या पत्रिकेत कसं बुध आणि सूर्य एकत्र आहेत आणि हे दूषित नाहीयेत, त्यामुळे ह्यांचं नाव छान झालं. असं पण एक हे आहे ना, बुध बरोबर बुध आहे. लग्नी आला की एक नाव होतच. आणि शिवाय ह्यांचा तो राशी स्वामी आहे आणि यस त्यांचा अन्योन्य योग झालाय पराक्रमात असल्यामुळे. यस. लग्नेश तिथे गेलाय. हा एक वेगळा आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो ना. कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की आता तुम्ही बघता त्याच्याबद्दल काय माझं हे नाही आहे, मत चांगलं आहे तुमचं, व्हेरी गुड. चंद्र हा बुधावरती अतिशय प्रेम करतो. पण बुधाला हो वडील जास्ती आवडतात. तुम्ही बघा कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांना जास्तीत जास्त माझे पप्पा, माझे पप्पा, माझे पप्पा, माझी आई हो म्हणतात. हो सर, हो कळलं का? हो सर. बरोबर बरोबर आहे सर. आहे. बरोबर बरोबर आहे. आहे सर. हे पप्पा डिपार्टमेंट जे आहे ते बुधाकडे आहे. आणि चंद्र माझा बेटा, माझा बेटा, माझा बेटा असं करेल. रवी कधीच म्हणणार ना की मेरा बेटा, मेरा बेटा. कळलं. हा हो फरक सर, आहे. बरोबर आहे. हो हो. हे ज्योतिष शिकायचं असतं. हो सर, हो. आणि एरवी आपण मंगळ शुक्र युती अशी हे म्हणजे तशी निषिद्ध मानतो, पण आता इथे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पण आणि वृषभ राशीत आलीये आणि यांचं सर्व्हिसिंगचं लग्न असल्यामुळे कर्क लग्न आणि जे खानपानशी रिलेटेड आहे, जे वृषभ आपलं आणि वृषभेचं शुक्र पण आहे तिथेच. येस. तर तो एक छान हे झाला त्यांना. ती जागा म्हणजे त्या राशीने चांगली व्यापली आहे. जरी ती शुक्र मंगळ एकत्र असले तरी त्यांना ते व्यवसायाच्या दृष्टीने, त्यांच्या ह्या व्यवसायाच्या दृष्टीने चांगले लाभले. सांगतो तुम्हाला आता काय गमत आहे की ह्या व्यक्तीला बहिणीचे प्रश्न आहेत. ओके, हा शुक्रमंगळाची म्हणजे युती माणसाच्या हो जीवनामध्ये हो आपल्या बहिणीबद्दलचे प्रश्न उपस्थित होतात. उपस्थित करते. हो बुधमंगळाच्या युतीमध्ये माणसाला आत्या म्हणजे वडिलांच्या बहिणीचे प्रश्न असतात. तसं ह्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या बहिणीबद्दलचे काही प्रश्न आहेत. आता ते पर्सनल लाईफ आहे, दॅट आय हो हो कांट. हो हो बरोबर आहे.
हो सर. कळलं का? हम्म. असं आहे. नाही, म्हणून कुठला ग्रह कोणाला, आता जसं गुरु आणि चंद्राचं नातं फार वेगळं आहे. म्हणजे चंद्र हो, हा गुरुला व्यवसायाला चांगलं लाभ मिळणार तर काहीतरी होणार. चंद्र हा गुरुला अतिशय आदरणीय आहे. म्हणजे त्याचा गुरुबद्दलची आदर तुम्ही बघितलं तर कर्क राशीच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्याला भाग्यविधाता वगैरे आपण जे म्हणतो, तर त्या ठिकाणी गुरुला फार मान्यता आहे. तसा रवी म्हणतो मी राजा आहे, मला काही गुरुची वगैरे एवढी आवश्यकता नाही. ठीक आहे, पण तरीसुद्धा गुरुचं ब्लेसिंग सूर्यावरती आहे आणि चंद्रावरती सुद्धा आहे. हो हो सर. कसं आहे एकूण छान आहे पत्रिका. म्हणजे म्हणजे त्यांचा जो ऍव्हरेज व्हॉल्यूम वाढत गेला तो खूप छान. म्हणजे अगदी बॉटम टू टॉप असं yes. खूप छान. नाही, आणखी आता काय हे इंटरनॅशनल ब्रँड होणार आहे, फार चांगल्यापैकी यश आहे. आणि जसं की कुठल्याही तऱ्हेच्या चुकीच्या हे नाही आहेत, ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, जे रिसर आहे हो ते. हो, कारण लग्नेश पण चांगला आहे ना, तो बाधित नाही कुठून, त्यामुळे ते छान. ऍक्टिव्हिटीज चुकीच्या झाल्या नाहीत त्यांच्याकडून, एक चांगली गोष्ट, प्लस पॉइंट तो आहे सर. म्हणून छान कधी आहे. कधी जेव्हा तुम्ही कुंडली पाहाल त्यावेळेला सर्वसाधारण ग्रहांची स्थिती, बैठक ही फार मोलाची आहे. हो बरोबर आहे. सर एक आता तुम्ही विचारू का? जर एक नियम सांगितलात ना मंगळ बुधाचा, हा तर आत्याचा प्रॉब्लेम, तर हो असं आहे. असं म्हणजे एकतर आत्या नसणे किंवा मग त्यांचं त्या म्हणजे पुन्हा येणे वगैरे असे आहेत. असे मी माझ्या पाहण्यात आहेत 2-3 पत्रिका अशा आल्यात सर. अगदी तो नियम बरोबर. मंगळ शुक्राचा तर आपल्याला माहितीच, म्हणजे खूपदा वारंवार झालेलाच आहे तो. पण असं पण मंगळ बुधाचं पण हे पाहिलं मी. Yes. अगदी बरोबर आहे मॅडम सर. पत्रिका काढा. नियम सर एक विचारू का? लागतो अगदी. yes. बोला बोला ना, काय थँक्यू हरकत सर. सर हा थँक्यू. सर चंद्र आता इथे मागे पुढे ग्रह नाहीये चंद्राच्या, तर त्यामुळे काही या व्यक्तीला काही त्रास झालेला आहे का, सांगतो किंवा तुम्हाला मी. एकटं पडणं? आज आहे ना केमुंद्र योगाबद्दलचं तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण करून देतो. बिलकुल असं चालेल काही सर. हे नाही. हा नेक्स्ट हा आम्हाला आय ओपनर पाहिजे कोणीतरी. आता आय ओपनर असं आहे मॅडम, की प्रत्येक जीव जो असतो त्याला स्वतंत्रता हवी. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर कासव हा कधी कळपात राहतो का? नाही, सहसा एकटा हो असतो, नाही का? हो हो प्रत्येक ग्रहाला एक पर्सनल एक क्रेडिट आहे. प्रत्येक ग्रह, सूर्य हा सुद्धा तेजस्वी ग्रह आहे. तो म्हणतो ठीक आहे, कोई आया तो आया, नहीं आया तो नहीं आया, पण मी तेजवान आहे, निश्चित आहे. अधिकतम त्या चंद्र जरी केंद्र योगात हा योग ठरवला असला तरी, आता त्या ठिकाणी समजा चंद्र एकाकी पडलाय असं आपण म्हणू का? तर त्या ठिकाणी तसं म्हणता येत नाही. तर चंद्र हा कन्या राशीमध्ये आहे, पृथ्वी तत्वात आहे, आणि त्याच तत्वामध्ये त्याचा मंगळ हा मित्र हा पण पृथ्वी तत्वामध्येच आहे. आणि दुसरा एक जो योग आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो शुक्र आणि मंगळ आणि चंद्र हे तिघही पृथ्वी तत्वामध्येच विराजमान आहेत. म्हणजे तिथे चंद्राला सोबत आहे. ओके. नाडी कुंडलीप्रमाणे, अगस्ती नाडी म्हणा किंवा आपण इत्यादी नाडी शिकलो त्याप्रमाणे. मग आता त्या ठिकाणी आपण बघितलं तर कन्या, ऋषभ आणि मकरेमध्ये ग्रह नाही, पण कन्या आणि ऋषभमध्ये ग्रह आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये पण ग्रह नसता तर केंद्र योगाचं फलित अक्षरशः कशातही लिहिलेलं नाही. ओके. म्हणजे केंद्र योग झालाय मनुष्य, जसं मी तुम्हाला सांगतो, अष्टमात चंद्र एकटा आहे, त्याच्या बाजूला कोणी ग्रह नाही, तरी सुद्धा व्यक्ती चांगल्यापैकी जगतोय, जिवंत आहे. बालारिष्ट योग आहे. आता बालारिष्ट योगाला नियम काय सांगितलाय? एक तर चंद्र गुरुदृष्ट असावा किंवा गुरु उच्चीचा असावा, 2 नियम आहेत. गुरुदृष्ट तरी असावा किंवा गुरु उच्चीचा असावा, तर बालारिष्ट योगाचा वाईट फलादेश मिळत नाही.
म्हणजे ओके. हे गणित आहे. तर तसं त्याचं फलित सुद्धा असं आहे. म्हणजे समजा चंद्र एकाकी सप्तम स्थानामध्ये आहे तर त्याला जोडीदार हा वाईटच मिळेल किंवा जोडीदारापासून त्रास होईलच असं बिलकुल नाही. हा आपला गैरसमज आहे. ओके. कळलं? ओके. म्हणजे आता मला सांगा मॅडम, एक साधी गोष्ट सांगतो की अनेक पत्रिका असतात त्यामध्ये जसं की गुरुचंद्राची युती आहे तरीसुद्धा त्रास होण्यासाठी जो काळ आहे तो आलेलाच आहे. मग का हा. व्हावा त्रास? आणखी सांगतो. भगवान कृष्ण यांचा चंद्र एकटा होता. ओके. मग ते भगवान आहेत ना, परमेश्वर आहेत ना. होय. तो कुठल्या राशीत आहे, कुठल्या दिशेला आहे, याला महत्व आहे. दिशा ओके. कन्सिडर करणं फार गरजेचं आहे. म्हणून जी रोशनीची दिशा आहे, म्हणजे ज्याला आपण तेजस्वी दिशा म्हणतो, ती तेजस्वी पूर्व दिशा आहे. दशम स्थान हे तेजस्वी स्थान आहे. याच्यामध्ये असणारे ग्रह आणि ते जरी चंद्र एकटा असला, उदाहरणार्थ आपण अनेक पत्रिका पाहतो, अमावस्येच्या बाबतीमध्ये पण काही लोकांचा विरोध आहे. जसं धीरूभाई अंबानी सुद्धा अमावस्येला जन्माला आले होते, तर त्या ठिकाणी रविचंद्राची युती त्यांच्या कुंडलीमध्ये होती. दशमात चंद्र गुरु होता आणि तो गुरु जो आहे तो त्या ठिकाणी कन्येचा होता. मग ते मोठे व्यापारी झाले की नाही? होय. म्हणजे टायकून झाले, फार मोठे व्यापारी झाले, अब्जोमध्ये इंडस्ट्रियलिस्ट झाले. मग त्याला कारण काय की कन्या राशीमधला गुरु त्यांना घेऊन गेला आणि मार्केटिंग पण केलं, मॅन्युफॅक्चरिंग पण केलं आणि त्यांचं स्वप्न होतं. मग त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा शुक्र आणि बुध हे वृश्चिक राशीमध्ये होते, म्हणून त्यांनी केमिकलचा प्लांट टाकला. वृश्चिक रिलेटेड टू केमिकल, नाही का? म्हणजे ह्या असा सगळा जो भाग जो आहे, मग त्यांच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये शनी होतात मकरेचा. मग ते निश्चितच गरीब कुटुंबात जन्माला आले, आफ्रिकेमध्ये एडनमध्ये गेले, नंतर परत आले आणि आपला इथे उद्योग सुरू केला. मग 20-21 काही केले असतील ते, तर त्यांची टेक्निक आहे ती. पण तरीसुद्धा एक सक्सेस बिझनेसमॅन म्हणून जातकाने जीवन जगलं की नाही? आज एम्पायर आहेत. म्हणजे आज रिलायन्स एवढा मोठा भाग आहे की रिलायन्स जर समजा इथून आपल्या देशातून फेल्युअर झालं तर त्यांनी एवढी जिगर केली. मी तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून, मी शेअर होल्डर आहे, तर त्या ठिकाणी जिथे त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावरती पाकिस्तान आहे. होय. मग तरीसुद्धा त्यांनी तिथे कंपनी टाकून तेवढं हिंमत दाखवली, धाडस केलं. येस, धाडस. धाडस हा योग्य शब्द आहे. मग हे सगळं येतं कसं येतं? तर त्याच्या जे काही धाडस आहे ते लग्नामध्ये असणारे रविचंद्राने धाडस दिलं. आणि चंद्र तस्करांशमध्ये जरी असला तर उलाढाल तशीच झाली, नाही का? हा भाग आहे. म्हणून बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी ज्या असतात ते प्लॅनेटरी पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या स्थानात आहे आणि तत्वात इतर ग्रह पण मिळाले तर मग त्याला बळ येतं. बरं, मकर राशीतला शनी आहे त्यांच्या कुंडलीत, उद्योगपती झाले की नाही? तर मकर रास रिलेटेड विथ द 10th हाऊस. ही बिकम इंडस्ट्रियलिस्ट, टॉप नाव इज द टॉप. जर समजा उद्या रिलायन्सला आपण सांभाळलं नाही तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था अतिशय कोलमडली जाईल. रिलायन्स फार महत्वाचा आहे आपल्या देशासाठी, असं आहे. कारण ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. जेव्हा उत्पादन करणारी कंपनी, उत्पादक हा जेव्हा निघून जातो त्यावेळेला आपल्याला भूकमरी येते. म्हणून उत्पादन पाहिजे, ग्रोथ पाहिजे, विकास पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. म्हणून त्यांच्या दशमात गुरु होता, म्हणून त्यांनी उत्पादन क्षेत्राशी संबंध जोडला आणि व्यापार केला. म्हणून प्रत्येक ग्रहाचं, प्रत्येक राशीचं तत्व, महत्त्व फार विचार करण्यासारखं असतं. रिलायन्सवरती बऱ्याच गोष्टी आपल्या देशावरती अवलंबून आहेत. इकॉनॉमिक
रिलायन्स फार महत्वाची आहे. रिलायन्स आहे, टाटा आहे, ह्या होय. ज्या कंपन्या आहेत ह्या आपल्याला जीवनामध्ये भारतासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हिंडाल्को आहे, लेलँड आहे, म्हणजे काही उद्योजक जे आहेत त्यांनी पाठ फिरवली तर देश फार प्रॉब्लेममध्ये येईल. अर्थव्यवस्था येस, कोलमडेल. एक्झॅक्टली, यू राईट. अर्थव्यवस्था महत्वाची आहे. तुम्ही उद्याचं जेवण जर नाही मिळालं तर मनुष्य कासावीस होईल. अहो 4 तासांनी आपल्याला जी भूक लागते ती सुद्धा नाही मिळाली तर मनुष्य क्रोधित होतो. होय. आज नोकऱ्यांचं प्रमाण बघा तुम्ही, एकेकाला 1-1 वर्ष नोकरी नाही आहे. किती प्रश्न आहेत. म्हणून उद्योगपतीला नाराज करून चालणार नाही. हो ना. असं आहे. तसंच महत्वाचं क्षेत्र जे आहे ते बँकिंग आहे. जरी तुम्ही डिजिटलायझेशन केलं तरी सुद्धा बँकिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अर्थपुरवठा कसा करणार, कोण करणार? होय. असं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला केलाच पाहिजे. एव्हरीथिंग इन अ लाईफ यू हॅव टू. थँक्यू. हो ना. बोला, आणखी कोणाला बोलायचं आहे? असं ज्योतिषाकडे ह्या सगळ्या पद्धतीचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही तुमच्या जातकाला व्यवस्थित समजावू शकाल की कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, आवश्यक आहेत. देन ओनली यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. अदरवाईज नो. कुंडलीत तसे योग पाहिजेत. परवाच्या कुंडलीतलं उदाहरण एकदम ताजं आहे आणि ठळक आहे की त्या व्यक्तीला जर चांगला ज्योतिषी मिळाला असतं आणि सांगितलं असतं बी केअरफुल तरी सुद्धा भरपूर झालं असतं, असं माझं म्हणणं आहे. बोला कुबल मॅडम, तुमचं काय मत आहे? तर सांगितलं ना, छानच आहे ना सर पत्रिका. आता सगळ्यांनी सगळं सांगितलं, अजून काय सांगणार आता. आणि इथे काय घरात थोडेसे आज जरा जास्त लोक आहेत. मंगळवारी ते श्राद्धाचा कार्यक्रम आहे ना, द्वितीयच. म्हणून मी पटकन जास्त बोलत नाहीये काही. हाजनकर मॅडम बोलताय की करायचा आहे समारोप सर? त्यांना बोलू द्या ना अगोदर. मॅडम, बोला, अभिप्राय काय आहे तो सांगा. मॅडम बोलताय का? हो सर. हो मॅडम. बोला बोला. ऍक्च्युली बऱ्याच जणींनी खूप छान सांगितलं. माधुरी मॅडमनी तर खूपच चांगल्या पद्धतीने नेहमीच मांडतात, आजही खूप चांगली मांडली. पण जेव्हा जे परवाची पत्रिका आणि आजची पत्रिका याच्यामध्ये कम्पेअर करताना खरोखर केतू आणि राहू आल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये कोणता ना कोणता तरी आघात होणारच आहे, बंधन येणारच आहे. याची जशी चुणूक आपल्याला ती कुंडली दाखवत असते, तसंच बुध आणि रवी हे लग्नात बसलेले असल्यामुळे आदित्य योग तिथे झालाय. तर हा योग माणसाला प्रगतीपथाकडे कसा नेईल, जसं सरांनी सांगितलं की बुध जर माणसाचा चांगला असेल तर तो आपली प्रगती ही करणारच. आणि हा चांगला नसेल तरी त्याला आपण चांगलं कसं करता येईल किंवा कुंडलीतला बुध कसा सुधारावा, आपण चांगला असेल तर त्याला दूषित कसं करू नये याची खूप चांगली म्हणजे आता आपण इतके दिवस शिकतोय असं आपल्याला वाटतं की खूप गोष्टी आपण जमा केल्यात, एवढ्या सिजरवर आपण भविष्य सांगू शकतो. पण अजूनही अशा कितीतरी बारीक बारीक गोष्टी आहेत की सर ती पोतडी उघडून आपल्याला बारेमाप पद्धतीने आपल्याला देत आहेत. त्याच्यातून आजचं हे जे बुधाचं म्हणजे म्हणायला अतिशय लहान युवराज आणि बडबड करणारा असं जरी आपण त्याला म्हणत असू आणि निग्लेक्ट करत असू, पण तोच बुध तुम्हाला प्रगतीपासून रोखू कसा शकतो याचं खूप चांगलं उदाहरण सरांनी दिलं. त्याच्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी कुंडली कशी असावी याचं एक चांगलं उदाहरण होतं.
केतूला विचक्षणांश आल्यानंतर, म्हणजे आपण एरवी असं म्हणतो विचक्षणांश हा सूक्ष्मांश खूप चांगला आहे, तो माणसाला धूर्ततेकडे नेतो. प्रसंगातून कसं सुटून जावं किंवा प्रसंग कसा सावरून घ्यावा, आपलं हित कसं साधावं, हा हे सूक्ष्मांश शिकवतो. एकूणच या कुंडलीला सूक्ष्मांश चांगले मिळालेले असल्यामुळे एक आपण आता कुंडली शिकता शिकता ही दिशा घेतलीये की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नवमांश कुंडली आणि त्याला मिळालेला सूक्ष्मांश हा जर पडताळून पाहिला तर कुंडली काय लेवलची आहे, कुठे नेणारी आहे याचा अंदाज येतो. राहू केतू बरोबर कोणताही ग्रह नाही म्हणजे आपल्याला एक ग्रीन सिग्नल मिळतो की कुंडली आयुष्य ह्या माणसाचं चांगल्या रीतीने जाऊ शकतं. आणि जर कदाचित काही बंधनयोग आपल्याला दिसत असतील तर त्या बंधनयोगाची जर जाणीव जातकाला करून दिली आणि त्याच्यावर उपाय काय हा सांगितला तर कदाचित बंधन योगाच्या योगाने कोणती बंधनं आपण घालून घेतली तर प्रत्यक्षात येणारं बंधन याच्यातून आपण सुटू शकतो, याची सुद्धा खूप चांगली जाणीव आपण ह्याला देऊ शकतो. असे खूप चांगले मुद्दे सर तुम्ही दिले. प्रत्येक कुंडलीमध्ये असे वेचता वेचता बरेच मुद्दे जमा झालेत आणि पुन्हा पुन्हा मागे वळून बघताना आपण खूप चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहोत याची जाणीव होतच राहते सर. आणि या सगळ्याचं श्रेय आपल्याकडे आहे. आम्ही सगळ्या विद्यार्थिनी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद देते सर. थँक्यू. दुसरा एक नियम सांगतो तुम्हाला मॅडम. हा, एक व्यक्ती आहे, मेष लग्न आहे, हा, मेष लग्नाला चतुर्थामध्ये कर्क रास येते, बरोबर आहे, होय, आणि त्या व्यक्तीचा चंद्र केतू युक्त आहे. हा, आता तो पण बालारिष्ट योग हा जो म्हणतो आपण, पण तो केतू युक्त झाला. हा, त्या व्यक्तीचं गेली 3 वर्ष का 5 वर्ष झाली त्या व्यक्तीला घरातून हाकललं. अच्छा, जातक स्त्री आहे. हा, तो आता विचार करा तुम्ही, चतुर्थे चंद्र केतुयुक्त असल्यामुळे घराचा त्याग करावा लागला. आता हे असे नियम आहेत काही, ते काही मी बनवलेले नाहीत, हे आम्हाला ज्या आमच्या गुरूंनी शिकवले त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही सांगतो. पण एखादा ग्रह जेव्हा केतुयुक्त होतो तो कोण आहे आणि तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे. आता त्या स्त्रीचा चंद्र हा केतुयुक्त झाल्यामुळे त्याच्या हातातून घर गेलं, घराचा त्याग करावा लागला, घर सोडावं लागलं, आई वडिलांनी घरातून हाकलून दिलं. म्हणजे अशा चुका पण जातकाकडून ग्रहाच्या अनुषंगाने होऊ शकतात. हे सुद्धा बेरीज केली पाहिजे. आता कालची कुंडली मी तुम्हाला सांगतो, वारंवार सांगतो म्हणून काही राग म्हणू नका. धनेश बुध हा केतुयुक्त वृषभ लग्नाला, निश्चित तो हानी करणारच, काळ आला पाहिजे. हे असे नियम आहेत. म्हणून धन्यवाद तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल. पोद्दार मॅडमने अतिशय छानपैकी फलादेश दिला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार आहेत, अभिनंदनसुद्धा आहे. कारण का इत्यादी आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा काहीतरी शिकायला मिळतं. तर असंच प्रगती करत राहा आणि लोकांना प्रगतीपथावरती न्या, चांगला सल्ला द्या. आता मी विनंती करीन कुबल मॅडमना की त्यांनी समारोप करावा. थँक्यू सर. हा, आणि सर मला एक बोलायचं होतं सर. आता म्हणजे तुम्ही ते बोललात, तुम्ही तर तुमच्याकडनंच वेगवेगळ्या कुंडल्यांचा अभ्यास करत असताना
अशा काही प्रश्न, अशा काही म्हणजे एखाद्या कुंडलीवर असं का घडतं, एक त्याच्यावर असं विचार करायला ते आम्हाला भाग पडतात. आणि त्याचं आणखीन विचार मंथन माझं चालू असतं की त्याप्रमाणे आणखीन काही मुद्दे कसे भेटतील, आणि माझ्याबरोबर आणखीन माझ्याबरोबरच्या सगळ्या जे काही ज्योतिष विद्यार्थी अजून इथे आहेत, तर त्यांना देखील कसं सांगता येईल ह्याच्यावर मी विचार करत असते आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करते. पण त्यासाठी सर तुमचं खूप मौल्यवान मार्गदर्शन होतं, म्हणूनच आम्ही हे बोलू शकतो. कारण तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म दिलाय, खरं तर हा प्लॅटफॉर्म खूप आवडतो मला. म्हणजे मी शाळेत असल्यापासून या प्लॅटफॉर्मवर नेहमीच भरारी घ्यायची. तर तुमच्यामुळे पुन्हा एकदा मला असं वाटलं की हा आपण पुन्हा त्या ह्याच्यामध्ये आलो आहोत आणि या क्षेत्रामध्ये देखील या पद्धतीने ते करता येते. त्यासाठी सर तुमचे खरं तर खूप आभार. आणि सर तुम्ही त्या वृषभ लग्नाच्या कुंडलीबद्दल आता पण बोलत होतो. सर आता सर एक मला एक मुद्दा सांगावासा वाटतोय. सर त्या व्यक्तीला, त्या जातकेला जर आपण हे सांगितलं असतं, तर बघा आता म्हणजे मी तो पॉईंट सांगत होते, त्या जातकाचा भाग्येश जो शनी आहे तो शनीच्या राशीतच आहे, आणि पंचमेश जो आहे तो बुध आहे. आणि तो बुध, आत्ताच तुम्ही तो पॉईंट म्हणला की तो पंचमेश बुध आणि धनेश पण तो बुधच आहे, तो केतुयुक्त आहे. त्याच्यामुळे ही जातक कितीही प्रयत्न जरी झाला ती कुठं ना कुठं तरी अडखळणारच होती, कारण ही सुखाची पण राशी आहे. आणि या सुखाच्या राशीमध्ये तो केतू युक्त झाल्यामुळे तिला अडचणी येणारच होत्या. म्हणजे एका प्रगती पथावर गेल्यावर ते टिकून का नाही ठेवता येत, त्याच्या मागचे हे काही काही रिझन आहे, त्यापैकी हे एक वन ऑफ द रिझन आहे. आणि बरोबर. आजची जी कुंडली बघितली, तर आजच्या कुंडलीमध्ये हा जो भाग्येश गुरु जो आहे तो म्हणजे चांगल्याच पोझिशनमध्ये आणि दशम स्थानामध्ये आहे. त्याच्यावर शनीची दृष्टी पण आहे, त्यामुळे शनीचा कंट्रोल सुद्धा आहे. लहानपणी त्या जातकाने खूप स्ट्रगल केली, पण शनीचा कंट्रोल येतो तेव्हा शनी त्या व्यक्तीला इकडे तिकडे हालून देत नाही, शनी कंट्रोल घेतोच. आणि त्याचबरोबर पंचमेश जो मंगळ आहे, म्हणजे पंचम आणि भाग्यस्थानाचा आपण विचार करतो की टिकून ठेवता येईल का नाही. सो पंचमेश मंगळ हा देखील स्व राशीच्या शुक्राबरोबर, शिवाय तो चतुर्देश आहे आणि लाभेश, आणि त्याला कुठलीही निगेटिव्ह दृष्टी नाहीये. सो हे दोन्ही जे स्थान आहे ते अतिशय चांगली बसलेली इथे. आणि त्याचबरोबर सुखाची जी राशी आहे, जसं आता एक एक्झाम्पल तुम्ही मेष लग्नाचं सांगितलं, तर तिथे देखील तो रवी बुध उत्तमच बसलेला आहे. त्याच्यामुळे या जातकाकडनं आजच्या कुंडलीतल्या की काही म्हणजे निगेटिव्ह असं होणार नाही, आणि त्यांची ही जी घोडदौड आहे, पॉझिटिव्ह घोडदौड ही चालूच राहील असं मला वाटतं. थँक्यू सर. नाव नाव ही 60. आता तुम्हाला मी सांगतो की त्या व्यक्तीचे 102 कोटी रुपये पेनल्टी भरायची आहे. विचार करा, इट्स अरे नॉट बापरे. सो स्मॉल अमाऊंट. 102 crores, नॉट सो जोक. बाप. येस सर. अहो सगळं जाईल, म्हणजे केतूने त्यांना कामाला असं आहे. बरोबर एनिवे, आहे सर. धन्यवाद. तेच. थँक्यू व्हेरी मच. येस. पूनम मॅडम, थँक्यू सर. नाव यू से. हो सर, हो. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आणि आता काय बोलायलाच काही ठेवलं नाही. हादणकर मॅडमनी पण अतिशय छान दिलाय अभिप्राय. पोद्दार मॅडम तर नेहमीच देतात आणि सगळंच चांगलं आहे. तरी पण मी सांगते, आजची आपली ही कर्क लग्नाची पत्रिका, त्याला मुळातच मंगळ योगकारक आहेच, नो डाऊट. आणि तिथं लग्नेश म्हणजे चंद्र, आणि राशीस्वामी बुध, आणि हा धनेश, आणि शिवाय तो धनेश कोण आहे तर सूर्य. म्हणजे एवढ्या बलाढ्य सगळ्या काय म्हणायचं ग्रहांची हे आली. म्हणजे जातक कन्या राशीचं, त्याच्यामुळं म्हणजे व्यापाराकडे कल आहे हे तर दिसतच आहे, नो डाऊट. पण हा जो भाग्येश गुरु, त्या इथे म्हणजे तो दशमात मंगळाच्या राशीत म्हणजे मेषमध्ये आहे. आणि तो मंगळ लाभात, शिवाय लाभेशा बरोबर, म्हणजे एकंदरीत हा सगळा छान योग व्यापारासाठी चांगलाच. आणि मग तुम्ही जसं म्हणालात ते शुक्र मंगळ युती, आपल्या कोण सरोज मॅडम म्हणाल्या, तर त्यांना बहिणीचे वगैरे प्रॉब्लेम असतील, नो डाऊट. आणि इथे शनी आणि मंगळाचा आणि शुक्राचा म्हणजे केंद्रयोग पण जर झालाय, आणि इथे बुध सूर्य गुरु ह्यांचा पण, म्हणजे हा चांगला पण आहे. म्हणजे ह्या जातकाला असं अगदी सहजासहजी सगळं मिळालंय असं काही वाटत नाही. म्हणजे त्यांना खूप कष्ट पण झालेच आहेत, पण हो, ते कष्टातनं एकदम वर आले. आणि जसं त्यांनी ते टिकून कसं ठेवायला हवं, मॅडम जसं म्हणायला ना, म्हणजे पंचम स्थान बघायचं आणि भाग्यस्थान, तर ते आहे. म्हणजे शनीची दृष्टी इथे दशमावर म्हणजे गुरुवर आहे. त्याच्यामुळे तो त्यांनी असा शब्द वापरला की शनी हालू देत नाही. हालू देत नाही इन द सेन्स, शनीच्या सारखी अशी म्हणजे एवढी चांगली दृष्टी असल्या
तो जातक असं वाईट काही असं करणार नाही. म्हणजे त्याला जे करायचंय तो तिथे त्याला जे डिव्होशन डेडिकेशन पाहिजे ते त्या शनीने दिलेलंच आहे. तर आणि मग तुम्ही जाता काय सुरुवातीलाच हे बुधाचं अतिशय उत्तम सांगितलं. म्हणजे ते कागदाचं, कारण बरोबर आहे ना, त्याचा कारकच तो आहे. आणि आपण काय बिंदास काय हे रद्दी आहे, चला आता कुठे टाकणार. किंवा जसं त्या आपल्या अंजली भिडे मॅडमने विचारलं, काही वेळेस काय असतं आपले म्हणजे कार्ड्स पण असतात ना, की आपल्याला नको आहे, खूप जास्त झाले तर आपण आयदर ते कापतो किंवा जाळण्यासारखं असेल तर, म्हणजे का जाळणं असं वाईट हेतू नाही, पण हे आपलं हे काय म्हणायचं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे, कोणाच्या हाती लागू नये म्हणून आपण असं करतो. पण तुम्ही ते पाण्यात टाकायचं सांगितलं ते म्हणजे चांगलं पण आहे. बालारिष्ट योगाबद्दल आपण आधी पण बोललो आहोत, पण तुम्ही पण हे खूप म्हणजे चांगलं सांगितलंय. म्हणजे तो चंद्राष्टमात असल्यावर बालारिष्ट योग होतो, पण त्याच्यावर जर गुरुची दृष्टी किंवा आयदर गुरु उच्चीचा किंवा उचिता स्वराशीचा पण चालेल ना सर, का नाही, नाही? उचिता उच्चीचाच उचिता हवा, म्हणजे करकेतलाच हवा. बरं, ठीक आहे. म्हणजे मग तो बालारिष्ट योग म्हणजे त्याचं काय खंड म्हणतं, खंडित होतो, खंडित होतो. हा खंडित होतं. तर एकंदरीत सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झालाय, म्हणजे नेहमीच होतो. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. आणि धन्यवाद. परत माझ्याकडनं आणि आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप 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 अतिशय कोटी कोटी, कारण आज प्रत्येक जण इथं सांगेलच, शास्त्री असू दे, अजून काही असू दे, किंवा आमच्यासारखे मी, हळदणकर मॅडम, आम्ही तर नंतर नंतर या क्षेत्रात आलो, पण तरी तुम्ही आम्हाला खूप चांगल्या रीतीने, म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे काहीच नव्हतं आम्ही सर, पण पुष्कळ तुम्ही घडवलं म्हणजे अगदी आमचं रूपान, म्हणजे काय म्हणतात, जसं त्या ह्याला पैलू पाडतात ना, तसंच काम करत आहात. त्यासाठी सगळ्यांच्या वतीने परत परत खूप धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद, थँक्यू धन्यवाद. ऑल. चला, सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा.